कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या एकूणच जगातला बरोबरीचा शब्द समजला जातो. अख्खं जग ज्या बुद्धिमत्तेच्या मागे धाव घेत आहे तिथे आपणही त्या वेगाला सामावून घेतलं पाहिजे. त्या वेगाने आपण देखील वाटचाल केली पाहिजे, तरच आपली प्रगती होऊ शकते. हा एक सर्वसामान्य सिद्धांत आहे आणि या अनुषंगाने आस्थापना विभागातर्फे आज आपल्या सर्वांसाठी एक अतिशय उपयुक्त अशा व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण पत्रलेखन किंवा आपली जी कार्यालयीन टिप्पणी असते किंवा जो काही आपला एकूणच शासकीय कामकाजाचा जो भाग असतो त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कशी कामगिरी करू शकू या अनुषंगाने आजचं हे प्रशिक्षण आपल्याला देणार आहे. आपल्याला आज व्याख्याते म्हणून श्री संदीप पाटील सर लाभलेले आहेत. सहाय्यक महसूल अधिकारी ते आहेत. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक रोडला जी आहे तिथे आपण बहुतेक जण तिथे प्रशिक्षण घ्यायला गेलेलो होतो. आपल्याला ते माहितीच आहे. तिथे ते कार्यरत आहे. तिथे अनेकांना ते मार्गदर्शन करत असतात. पण त्याच्यापेक्षा अधिक त्यांची मोठी ओळख आहे. संपूर्ण राज्यभर अनेक विविध कार्यालयांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यशदामध्ये विशेषतः मला सांगायला आनंद होतो की संपूर्ण राज्यभरातल्या सर्व जे IAS ऑफिसर्स आहेत त्यांना देखील त्यांनी स्वतः प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती म्हणजे डबले साहेब वगैरे आपल्याकडे डबले साहेब आमच्याकडे काही दिवस कुलगुरू म्हणून देखील होते सर. त्यांच्या उपस्थितीमध्ये सरांनी सर्व IAS ऑफिसर्सला प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की त्यांच्या विविध विषयांवरचा जो अभ्यास आहे त्याची डेप्थ किती आहे, त्याची खोली किती आहे. त्याच्यामुळे आजचं सेशन असेल ते निश्चित अत्यंत उपयुक्त ठरणार असेल. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याच्या पुढे आपल्या एकूणच कामकाजामध्ये त्या सगळ्या प्रणालीचा अवलंब करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सरांचं आपण स्वागत करूया. राऊत आपण सरांचा सत्कार करू. धन्यवाद सर. सरांनी आपल्या पूर्ण विद्यापीठातून मला इथं आमंत्रित केलेलं आहे तुम्हाला स्पेशली AIचं लेक्चर देण्यासाठी. माननीय श्री डॉक्टर राजेंद्र मंगाळ साहेब कुलसचिव आणि तसेच आपले जनसंपर्क अधिकारी साहेब यांनी सुद्धा खूप छान ओळख करून दिली. आता बरेचसे कार्यकारी ते मंडळी आपले ना समोरची लांब सोडून सर्वात मागच्या बॅक बेंचेसवर बसलेले आहेत. तर मला असं वाटतं की जगातलं सर्वात टॅलेंट बॅक बेंचेसवर असतं. बरोबर आहे का? तर आजचं लेक्चर आहे ना, आजचं लेक्चर अगदी मन मोकळं एन्जॉय करायचं आहे आपल्याला. कुठलाही ताण घ्यायचा नाही. मोबाईल वापरायला साहेब सर्वांना परवानगी आहे आज. बरोबर? बिनधास्त वापरायचा आहे. मोबाईल वापरायचा आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून हळूहळू पुढे जायचंय. कसं शिकायचंय आपण बघूया. तुमचे बरेचसे मला डिपार्टमेंटची नावं पण आली की समोर येऊन पण तुम्हाला इथं परफॉर्म करायचंय. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायचंय. सर्वात अगोदर आपला मोबाईल आपल्या आधार कार्डच्या आधारे कोणी हॅक केलेला असेल किंवा आपल्या आधार कार्डवर किती मोबाईल क्रमांक हे घेतले गेलेले आहेत याची माहिती आपल्याला कशामध्ये मिळेल बरं? सर्वांनी मोबाईल काढा तुमचा. सर्वांनी मोबाईल काढायचा. गुगलवर जायचंय सर्वांनी. संचार साथी. सर्वांनी संचार साथी गुगलवरती टाईप करा. संचार साथी इथं समोर स्क्रीनवर पण दिसेल आपल्याला. संचार साथी ओपन करायचंय. जी पहिलं येणार आहे संचार साथी हे सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. sancharsati.gov.in याच्यावरती जायचंय. सर्वांनी प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला आणि कोणीही सोबत
मागे राहणार नाही आपला एखादा साथीदार, याची काळजी घ्यायची. ओके. संचार साथीच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल, नो मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेम. दिसतंय सर्वांना? नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम. आपण इथे क्लिक करूया. ओपन झालं. सर विनंती आहे, नेट फ्री करून द्या, वायफाय फ्री करून द्या. काय फ्री नाही. टेक्निकल टीम 1-2 मिनिटं फक्त. ते रेड सिग्नल आहे, ग्रीन सिग्नल झाल्याशिवाय चालू होणार नाही. बरोबर ना सर? तो दुसरा चालू आहे. ठीक आहे. बरं, स्वतःच वायफाय, स्वतःच नेट कनेक्शन वापरा. नेटला प्रॉब्लेम आहे. पैसेज म्हणून बोला, SANAT पैसेज 2.4 ते डायरेक्ट ओपन करा. मेसेज नाहीतर मग MUHS वायफाय 5G ना, त्याला कनेक्ट करा आणि पासवर्ड MUHS नाशिक M मोठा आहे. MUHS वायफाय 5G. सर आपला मोबाईल नंबर सांगाल मला? एक मिनिट हा, मी टाईप करतो. 9552 786 989. मला एक OTP येईल आपला, तेवढा फक्त OTP सांगायचा आहे. नाशिक आहे. Could not connect. आपल्याला OTP सेंड झाला असेल बघा. हा OTP सांगा प्लीज. सर आपलं नाव? कुलकर्णी सर. 46416804. आपल्याला लॉग इन व्हायचंय बघा. मी कुलकर्णी सरांचं लॉग इन केलेलं आहे. कुलकर्णी सर, आपल्या नावावरती 4 मोबाईल क्रमांक आहेत. प्रत्येकाने लॉग इन व्हायचं बघा. समोर दिसत आहे कुलकर्णी सरांच्या मोबाईल वरती, आधार कार्ड वरती 4 मोबाईल क्रमांक लॉग इन आहेत. प्रत्येकाचा असा येणार आहे मोबाईल क्रमांक. जर तुमचा जो दिसणारा मोबाईल क्रमांक असेल, काही वेळा काय होतं की बऱ्याच वेळा तुम्ही पूर्वी मोबाईल नंबर घेतलेला असतो आणि तो तुमच्याच नावावरती राहतो, रजिस्टर राहतो. तर अशा वेळेस त्या मोबाईलला नॉट रिक्वायर्ड म्हणून तुम्ही सांगू शकता आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हा नंबर बंद करणार आहे. घरी गेल्यानंतर घरच्यांची सुद्धा चेक करा. एरर येणार नाही मॅडम. परत एकदा सांगू? यस. परत एकदा सर्वांनी संचार साथी संचार साथी नुसतं गुगलला टाईप करा. समोर दिसतंय सर, समोर स्क्रीन वरती बघा. स्क्रीन थोडी मोठी करतो मी, लक्षात येईल आपल्याला. या ठिकाणी संचार साथीवर जायचंय. संचार साथीवर गेल्यानंतर ही वेबसाईट आपल्याला सर्वांना दिसणार आहे. या ठिकाणी नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम हे ऑप्शन दिसतंय सर्वांना. याच्यावरती जायचंय सर्वांनी. या ठिकाणी गेल्यानंतर 10 डिजिट्स मोबाईल नंबर समोर दिसतोय सर्वांना. तुमच्या इथं पण दिसत असेल 10 डिजिट्स मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. अडचण येते कोणाला? ज्यांची अडचण येते शेजाऱ्यांनी मदत करायची आहे त्यांना. कॅप्चा टाका. तुम्हाला एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाका आणि लगेच तुम्हाला तुमच्या नावावरती किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत, तुमच्या नावावरती किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत ते दिसणार आहे. सर इथे जे रिक्वेस्ट रिसीव्ड आहे 363 दाखवते, त्या प्लस वर क्लिक करायचे की कशातून पुढे जात नाही? बरं, मी परत एकदा दाखवतो आपल्याला. आपण ही वेबसाईट बघताय मॅडम, समोर दिसतीये. प्लस वरती न क्लिक करता नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम याच्यावरती गेलं का असं हाताचं चिन्ह तयार होईल. मी मोठं करतोय बघा, दिसतंय समोर. या ठिकाणी गेलात तुम्ही या ऑप्शनला. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण एकच ऍक्टिव्हिटी वरती जास्त वेळ थांबू शकत नाही. पुढची ऍक्टिव्हिटी घ्यायची आपल्याला. किती जणांचं लॉग इन झालं?
हा, मॅक्झिमम लोकांचं लॉग इन झालंय. तुमच्या नावावरती जे मोबाईल नंबर नसतील त्याला नॉट रिक्वायर्ड करा आणि ते मोबाईल नंबर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवले जातील आणि ते तुमच्या नावावरून बंद करून टाकले जातील. हे सगळ्यात अगोदर करायचं आपल्याला. आता दुसरी गोष्ट आहे, आपण सर्वात जास्त वापरतो तो ईमेल ऍड्रेस. आपण पुढे जातोय, जाऊ शकतो? येस ऑर नो? ओके, चला आपण पुढची गोष्ट करतोय की तुमच्या नावावरती किती ईमेल ऍड्रेस तुमचा ब्रीच झालेला आहे, म्हणजे कोणी कोणी तुमचा मेल आयडीचा दुरुपयोग करतो आहे. आपण सर्रासपणे आपला मेल आयडी देतो, झोमॅटोला देतो, स्विगीला देतो, डॉमिनोजला देतो. प्रत्येक जागी आपण आपल्या मोबाईल नंबर मेलचा वापर करत असतो. तर सर्वांनी गुगल वरती यायचंय, मोबाईल मध्ये प्रॅक्टिकली करायचंय सर्वांनी. या ठिकाणी मी जे सांगतो ते टाईप करा, समोर दिसतंय. हॅव आय बीन पॉन्ड. हॅव आय बीन पॉन्ड सर्वांनी टाईप करायचंय आणि त्याच्यावरती क्लिक करायचं. जे सुरुवातीला 1 नंबरचा येणार आहे, चेक युअर मेल आयडी, या लिंक वरती क्लिक करायचंय. तुम्हाला सर्वांना समोर इथं हा ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी आपला सर्वांनी मेल आयडी टाकायचा आहे. सर्वांनी मेल आयडी टाकायचा आहे आणि चेक या ऑप्शन वरती जायचं. बघा इथं मला दाखवतोय माझा मेल आयडी आहे. 2 ठिकाणी डाटा ब्रीच झालेला आहे माझा. तुमच्या इथं पण दाखवेल, काही जणांचा 10 ठिकाणी दाखवेल, काही जणांचं 0 ठिकाणी दाखवेल. ज्यांचं 0 आहे ते अतिशय सेफ आहे, त्यांनी काहीच काळजी करायची नाही. ज्यांचं 0 आहे ते सेफ आहेत. ज्यांच्या ठिकाणी अशा 5, 10 असं काही डाटा ब्रीच दाखवत असेल, दाखवतोय कोणाचं? हा, 3 ठिकाणी दाखवतोय. याचा अर्थ तुमच्या मुलांनी किंवा कोणीतरी तो मेल आयडी तुमचा शेअर केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर हे डाटा ब्रीच करायचा असेल तर कृपया आपापसात बोलू नका, विनंती आहे सर्वांना. आपल्याला भरपूर ऍक्टिव्हिटी करायच्या. तर या ठिकाणी फक्त मेल आयडी चेंज करायचा. तुम्ही काय करायचंय? मेल आयडी चेंज म्हणजे त्याचा पासवर्ड चेंज करायचा. फक्त पासवर्ड चेंज करायचा. तुम्ही सर्व डाटा ब्रीच पासून अतिशय सुरक्षित होणार आहात. सर्वांनी ही ऍक्टिव्हिटी केली? पुढे जायचं आपण. बरं, आता आपल्या विद्यापीठात व्हॉट्सअप वापरायला परवानगी आहे? हो, ओके, चला ठीक आहे. सर्वांनी तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचं. पुढची ऍक्टिव्हिटी घेऊया आपण. मॅडम प्रॉब्लेम येतोय काही? सर व्हॉट्सअपच नाही म्हणून शांत. ओके, व्हेरी गुड मॅडम. सर्वात मॅडमचं कौतुक झालं पाहिजे, व्हॉट्सअप वापरत नाही. खूप दिवसानंतर पहिली व्यक्ती मिळाली की जे व्हॉट्सअप वापरत नाही. व्हॉट्सअप वरती आहे ना, व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर सर्वांनी ओपन केलं व्हॉट्सअप. जगातलं सर्वात चांगलं इमेज क्रिएशन ऍप कोणतं असेल ना? इमेज क्रिएशन ऍप. म्हणजे जगामध्ये हजारो ऍप्स आहेत, एआय टूल्स आहेत आणि हे एआय टूल्स वेगवेगळ्या गोष्टी करतात. परंतु इमेज क्रिएशन हे सगळ्यात चांगलं कोणी करत असेल जगात तर ते व्हॉट्सअपचं मेटा एआय करतं. मेटा एआय. तर व्हॉट्सअप वरती एक पर्पल कलरचा सर्कल दिसत असेल बघा तुम्हाला साईडला. हा, त्या पर्पल कलरच्या सर्कल वरती सर्वांनी क्लिक करायचं. तो पर्पल कलरचा सर्कल दिसतोय तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप वरती? उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये असेल. सर्वांनी ओपन केला. हा, आता तिथे एक आपल्याला छोटासा प्रॉम्प्ट टाकायचा आहे, इमॅजिनेशन करायचंय आपल्याला. अरे असं होणारच नाही सर. पवन सर मोबाईल चेंज करून टाक. नवीन मोबाईल. शेजारी प्लीज सांगा त्यांना. अरे असेल तिथं पर्पल कलरचा सर्कल छोटा असेल, मेटा एआय. मोबाईल अपडेट करा किंवा नवीन घेऊन टाका, मित्रांना सांगा. सध्या धोंड्याचा महिना चालू आहे. हा? नाही मॅडम, कसं आहे, सोनं मिळत नाही मग मोबाईल मिळू शकतो ना. बर, ठीक आहे. सर्वांनी व्हॉट्सअपचं इमॅजिन नावाचं फीचर आपल्याला बघायचंय. कृपया त्या मेटा एआयच्या सर्कल वरती क्लिक करा आणि सर्वांनी टाईप करा इमॅजिन, आय कॅपिटल, इमॅजिन
इमॅजिन हेमा मालिनी, H कॅपिटल M कॅपिटल. इमॅजिन हेमा मालिनी डान्सिंग इन फ्रंट ऑफ डॉग्स. इमॅजिन I कॅपिटल, हेमा मालिनी मधलं H कॅपिटल. इमॅजिन हेमा मालिनी डान्सिंग इन फ्रंट ऑफ डॉग्स. ज्यांना टाईप करता येत नाही त्यांनी तिथं स्पीकरवर बोललं तरी चालणार आहे. आणि त्याला गो म्हणायचंय. इन फ्रंट ऑफ डॉग्स, DOGES. डॉग म्हणू नका, डॉग्स घ्या. अनेक कुत्रे, इन कुत्तों के सामने मत नाचना. हा, मत नाचना. तर आपण नाचायला लावूया. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपल्या नाचतीये का? सर्वांची हेमा मालिनी नाचतीये का? नाचत नाही. हा, विथ डॉग. ठीक आहे, तुम्हाला जे वाटतं ते देऊ शकता तुम्ही. आम्ही तयार होऊन प्रत्येकाची हेमा मालिनी वेगवेगळी आली असेल. का आली सांगतो. कारण प्रत्येकाच्या मोबाईलला माहिती आहे त्याचा मालक कसा आहे. त्याच्या मालकाची थिंकिंग कशी आहे हे फक्त मोबाईलला माहिती आहे. चला पुढे जाऊया. तुम्ही सर्वजण सोबत आहात माझ्या? तुम्हाला भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर कृपया माझ्याकडे लक्ष द्या. पुढचा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. सध्या पूर्ण जगात, मॅडम प्लीज लक्ष द्या. तुम्ही टाईप व्यवस्थित केला नाही सर. बाकीच्यांचे सर्वांचे डॉग्स आले. मी म्हटलं ना, ज्याच्या त्याच्या मालकाला माहित असतं, मोबाईलला माहित असतं मालक कसा आहे. चला आपण पुढे जाऊया. सध्या पूर्ण जगामध्ये एका व्यक्तीमुळे दहशत पसरलेली आहे. कोण तात्या? डोनाल्ड ट्रम्प तात्या. मग तात्यांना तुम्ही बफेलो बनवू शकता, डॉग बनवू शकता, काहीही बनवू शकता. तुम्ही तिथे इमॅजिन नावाचं प्रॉम्प्ट टाकलं की ते तयार होणार आहे. ते तयार होणार. आता आपल्याला एक सुंदर केक तयार करायचा आहे. कुलकर्णी सरांचा वाढदिवस आहे असं आपण गृहीत धरूया. कुलकर्णी सर, आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू, पण मग तुम्हाला आईस्क्रीम खाऊ घालावं लागेल. चालेल ना? प्लीज सर्वांनी टाईप करा त्याच मेटा AI मध्ये क्रिएट केक. सर आपलं इनिशियल काय? इनिशियल घनश्याम कुलकर्णी. क्रिएट केक बाय नेम घनश्याम कुलकर्णी किंवा घनश्याम असं म्हणा. क्रिएट केक बाय नेम घनश्याम. अतिशय सुंदर केक तयार होऊन येईल तुमच्या समोर. तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मुलांची नावं देऊ शकता, पत्नीचं नाव देऊ शकता, मित्राचं नाव देऊ शकता, भावाचं नाव देऊ शकता. केक तयार झाला सर्वांचा? हा, तो कुलकर्णी सरांना सर्वांनी पाठवायचा आहे. आणि कुलकर्णी सर ज्यांचा केक आलाय त्यांना आईस्क्रीम खाऊ घालायचं. चला आपण पुढच्या ऍक्टिव्हिटी कडे जाऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज मॅडम. आता आपण AI टूल्स कडे वळणार आहोत. AI क्रांतीकडे वळणार आहोत. हे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. पुढच्या गोष्टी म्हणजे महत्त्वाचं, ज्याच्यासाठी मला इथं बोलवल्या गेलंय त्या गोष्टीकडे वळणार आहोत. की आपल्याला AI म्हणजे काय. तर AI हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय चांगला मित्र आहे आपला. हा मित्र कधीही थकणार नाहीये, अविरतपणे काम करणार आहे. सॅटरडेला बोलवलं तर रागवणार नाहीये, संडेला बोलवलं तर रागवणार नाहीये, रात्री 12 वाजता तुम्ही त्याला काम सांगितलं तर कंटाळा करणार नाहीये. तुम्ही कधीही काम सांगितलं आणि कोणतंही काम सांगितलं तो अगदी आनंदाने काम करणार आहे. मग आपल्याला सगळ्यात महत्वाच्या बाबी काय येतात की आपल्याकडे बऱ्याच वेळा शब्दसाठा असतो, आपला विषय समजत असतो, पण त्या विषयाची मांडणी कशी करायची आहे ती मांडणी आपल्याला भरपूर वेळा जमत नसते. तर आपण विषयाला पत्रलेखनापासून सुरुवात करणार आहोत. की पत्रलेखन, सुरुवातीला आपण एक नोटीस काढणार आहोत. सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये जेमिनाय ऍप असेल बघा. हा, जेमिनाय ऍप बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असेल. ज्यांच्याकडे इन्स्टॉल नाही त्यांनी इन्स्टॉल करून घ्यायचे. शेजाऱ्यांनी त्यांना मदत करायची आहे. आपल्याकडे जेवढे जिओ युजर्स आहेत
अंबानीचे, जिओ युजर्स यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे जेमिनायचं प्रो ॲप हे आपल्यासाठी फ्री आहे, 35,000 रुपयाचं. मी शेवटी सांगणार आहे की हे कसं इन्स्टॉल करायचंय. प्रो व्हर्जन फ्री आहे, 35,000 रुपयाचं, 18 महिन्यासाठी. त्याचा उपयोग काय होणार आहे ते पण सांगणार आहे मी आपल्याला. ओके, तर मग जेमिनाय सर्वांनी डाउनलोड केलंय, इन्स्टॉल होतंय आहे. प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करायचंय. ज्यांच्याकडे जे ऍपल युजर्स किती आहेत आपल्याकडे? ओके, हा ऍपल युजर्स जर चेंज करणार असाल आपण, मी स्वतः ऍपल युजर आहे, परंतु सर्वांनी ट्रस्टेड ब्रँड कडेच वळावं. सॅमसंग सारखा, ओप्पो जे चायनीज ब्रँड आहेत, ओप्पो किंवा विवो या ब्रँड कडे वळू नका. सॅमसंग हा चांगला ब्रँड आहे. अजून तुम्ही जे वापरता इतर ब्रँड्स असतील ते पण चांगले आहेत, पण जे ट्रस्टेड ब्रँड आहेत ज्यांच्याकडे सॅमसंगचा मोबाईल आहे तर AI ला चांगला सपोर्ट करतो तो. ऍपल पण करतो पण बऱ्याच ठिकाणी करत नाही. तर तुम्ही जर डेस्कटॉप वापरत असाल तर डेस्कटॉपच्या ठिकाणी तुमच्या इथं बघा माझा फोटो दिसतोय, कृपया सर्वांनी समोर लक्ष द्यायचंय. समोर फोटो दिसतोय, त्याच्या ठीक बाजूला 9 डॉट्स आहेत. हे 9 डॉट्स जादुई डॉट्स आहेत साहेब. हे जादू तयार करतात. काय जादू आहे यांच्यामध्ये? तर यांच्यामध्ये हा अलादीनचा चिराग आहे. हा दिसतोय बघा स्टार, जेमिनी. या जेमिनीवरती सर्वांनी जायचं सुरुवातीला. आता जेमिनी काय काय करू शकतं तुमच्यासाठी? तर जेमिनी तुमच्यासाठी छान फोटो तयार करतं. सर्वांना विनंती आहे, आपल्या परिवारातले कोणतेही फोटो, मुलांचे विशेषतः महिलांनी कोणतेही फोटो अपलोड करायचे नाही. मी कोणतेही फोटो क्रिएशन तुम्हाला शिकवणारच नाही, कारण त्या फोटोंचा दुरुपयोग आपल्या याच्या AIच्या जगात खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. जसं ते चांगले चांगले कपडे आपल्याला घालतं तसं ते काढूही शकतं. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे कुणीही ते गिबली आर्ट किंवा वेगवेगळे प्रकारचे प्रॉन्ट्स देऊन लहान मुलांचे विशेषतः फोटो क्रिएशन करू नका, विनंती आहे. कुणी आपला हाताचा पंजा फोटो काढून पाठवतं आणि त्याला विचारतं की माझं भविष्य काय आहे, तर ते भविष्य सांगत नाही, तुमच्या हाताचे ठसे घेतं आणि त्या ठस्यांचा आधार घेऊन तुमचं बँक अकाउंट ते रिकामं करू शकतं. त्यामुळे याचाही वापर करायचा नाही. तर जेमिनी ॲप तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगेल की हे ॲप फोटो क्रिएशन साठी वापरलं जाऊ शकतं. हे ॲप म्युझिक क्रिएशन साठी वापरलं जाऊ शकतं. अतिशय छान म्युझिक तयार करून देतं. तुम्ही कोणतंही गाणं सांगा, 30 सेकंदापर्यंतचं गाणं यावरती मोफत तयार होतं. कसं तयार होतं? आता आपण एक गाणं तयार करूया MUHSचं. MUHS सॉन्ग तुम्ही कोणतेही करू शकता. हॅपी बर्थडे सॉन्ग करू शकता, कोणतेही. क्रिएट असं म्हणायचं त्याला, CREAT, क्रिएट MUHS नाशिक मराठी सॉन्ग. मी एवढाच प्रॉम्प्ट दिलाय आणि ते कामाला लागलेलं आहे. आता ते हळूहळू अगदी 10 ते 15 मिनिटं त्याने एक हे तयार करून दिले, गाणं तयार करून दिले. आरोग्याची पंढरी बघा नाव, नाशिकच्या या पावन भूमीत ज्ञानाची ही गंगा वाहते, याप्रमाणे सॉन्ग तयार करून दिले. आपण तिथं म्युझिक पण तयार करून घेऊ शकतो त्यांच्याकडून. क्रिएट म्युझिक इथे एक ऑप्शन आहे. गीतकार जे गीत लिहितात ना किंवा कविता लिहितात त्यांचा जॉब धोक्यात आहे. का धोक्यात आहे? कारण अगदी काही सेकंदात हे तुम्ही जे शब्द टाकून द्याल, तुमच्या प्रियजनांच्या नावाने जरी शब्द टाकले तर तो अतिशय सुंदर गाणं तयार करून देणार आहे. आता तो कामाला लागलाय. एक 5 सेकंदामध्ये तो आपल्याला एक म्युझिक तयार करून देतोय. तोपर्यंत आपण पत्र लेखनाकडे वळणार आहोत. विद्यापीठाचं गीत तयार करून देईल तुम्हाला. तुम्ही इतर कोणतेही गीत तयार करून घेऊ शकता. आता आपण जाणार आहोत पुढच्या स्टेपकडे. गाणं तयार होतंय तोपर्यंत आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. आपल्याला सगळ्यात अगोदर अडचण येते की रजेचा अर्ज कसा लिहावा, बरोबर? मग रजेच्या अर्जापासून आपण सुरुवात करूया की मला 2 दिवसाची वैद्यकीय रजेचा अर्ज तयार करून दे, असं आपण AI ला सांगूया. सर्व जणांनी टाईप करायचं तिथं. तुम्हाला ज्या भाषेत जमतं त्या भाषेत टाईप करा. या जेमिनाय ओपन केलं तुम्ही सर्वांनी?
बघा गाणं तयार झालेलं आहे सरांचं. हा बघा, माझंही गाणं तयार झालंय, ऐकूया आपण. नशीबच्या मातीतून विद्येची झोत आली, आरोग्याची दिशा MHS ने दाखवली. सेवेचा आमचा संकल्प, ध्येय हे महत्वाचे, रोगमुक्त जग हे स्वप्न आमच्या मनाचे. ज्ञान आणि करुण हातात घेऊन चालू, नव्य युगाचे आरोग्य आम्ही सिद्ध करू. बरं, किती लवकर हे डाउनलोड करू शकता तुम्ही सॉन्ग, तुम्हाला तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही आता सॉन्ग क्रिएशन करायला तुम्हाला वेळ लागणार नाही. अगदी 2 सेकंदात तुमचं गाणं तयार होणार आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं. तुम्ही जेमिनी ओपन केल्यानंतर तुम्हाला आस्क जेमिनी नावाचं तिथं दिसणार आहे. दिसतंय का आस्क जेमिनी? मी थोडंसं स्क्रीन मोठा करतो. आस्क जेमिनी दिसते सर्वांना आता? हा, या ठिकाणी आपल्याला रजेचा अर्ज टाईप करायचा आहे. सर आपलं नाव काय सर? योगेश. पुढं श्री योगेश राऊत यांचा 2 दिवस रजेचा अर्ज तयार करा. मी एवढंच टाकलंय आणि अगदी काही सेकंदात, म्हणजे तुम्ही इमॅजिन करण्याच्या पहिले रजेचा अर्ज, आता त्यांनी मी तिकडे असल्यामुळे तिकडे तयार करून दिलाय संचालक विभागीय प्रशासकीय प्रबोधिनीसाठी. योगेश राऊत कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक, 21 मे रोजी 2 दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, अतिरिक्त कार्यभार माझ्या सहकार्याकडे सोपवावा. अशा प्रकारचा त्यांनी एक अर्ज तयार करून दिलाय. काही सेकंदात हा अर्ज तुम्ही या ठिकाणाहून कॉपी करू शकता आणि तो अर्ज तुम्ही वर्ड फाईल मध्ये पेस्ट करू शकता. हा झाला अर्जाचा भाग. आता आपण पुढच्या भागाकडे वळतोय. आपल्याला एक योगेश सर, मी तुम्हाला एक नोटीस काढली चालेल? काढून किंवा तुमच्यापैकी कोणीतरी या प्लीज. आस्थापना विभागात कोण आहे? आस्थापना विभाग प्लीज मॅडम या प्लीज या मॅडम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅडम स्वतः येतात. मॅडम योगेश राऊत सरांना आपल्याला नोटीस काढायची आहे. टाईप करा. आवाज येते सर्वांना? सॉफ्ट नोटीस नाही, मला जे वाटलं ते लिहू शकतो. हा, उत्तर पण आपण यायनेच द्यायचं. मी राऊत सरांना बोलवणार आहे सर. जसं वाटतं तसं काय. तुम्हाला टाईप करण्याचा कंटाळा आला, इथं स्पीकर दिलेला आहे, तुम्ही बोलू शकता. योगेश राऊत सरांना एक नोटीस तयार होतीये. ही प्रशासकीय संस्था आमच्या तिकडची असल्यामुळे तो घेतोय तो. बघा योगेश राऊत सर, बघा त्यांनी घेतलेला आहे दैनंदिन बायोमेट्रिक अहवाल महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 आणि त्याच्यामध्ये लिहिलंय वारंवार वेळोवेळी आपण कोणतीही पूर्वकल्पना न देता सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता आपण गैरहजर असता 3 दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा सादर करावा. ही पूर्ण नोटीस तयार झालेली आहे आणि त्यांच्या सेवा पुस्तकाला नोंद घेण्यासाठी सुद्धा प्लीज. थँक्यू. तर नोटीस तयार झालेली आहे. आता या नोटीसला, ही नोटीस तयार झाली पण योगेश राऊत सर म्हणताय की माझी काही चूकच नाही. बरोबर आहे राऊत सर, आपण याल? हा, मग राऊत सरांनी याच्यात, आता सध्या नाशिक मध्ये खड्डे खूप आहेत बरोबर, तर मग सर या प्लीज लवकर या. सरांनी खुलासा द्यायचा आहे की नाशिक मध्ये सध्या कुंभमेळ्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझ्याकडून उशीर झालेला आहे. तर अतिशय
पडले सर खड्ड्यामध्ये विचारायला काढून दिलं. आपल्याला हायलाइट रिपोर्ट आहे उद्या आता तुम्ही पत्र मिळवलं AI वरून टाकून द्या. डोक्याला घातलं होतं उगाच लेक्चर तुम्हाला. जेवढं घेतलं त्यांनी तेवढं घेतलं. आपण हे सबमिट करूया. आता सरांचा खुलासा तयार होतोय, समोर सर्वांनी पाहायचंय. कारणे दाखवा नोटीसचा खुलासा तयार झालेला आहे. सर्वप्रथम पत्रात नमूद केलेली गंभीर बाब दखल घेतली असून शासकीय नियमांचे पालन करणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य मानतो. नाशिक शहरात सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जास्त वेळ लागतो. तरीही प्रशासकीय शिस्तीचा आदर राखून मी आपणास आश्वस्त करतो की आगामी काळात प्रवासाच्या वेळेचे अधिक योग्य नियोजन करून अशा प्रकारची अडचण येणार नाही याबाबत मी काळजी घेईन आणि मानवी दृष्टिकोनातून माझा खुलासा स्वीकार करावा आणि माझ्या विरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई थांबावी, मग क्षमा करण्यात यावी ही विनंती करण्यात आलेली आहे. AI लगेच तुमचा खुलासा पण तयार करून देतो. आता याच्यामध्ये त्यांनी जर सांगितलं की कौटुंबिक कारणाचा समावेशन करण्यात यावं तर कौटुंबिक कारणाचा सुद्धा समावेशन करून तो तुमच्याकडे दाखवणार आहे. आता ही नोटीस अमान्य आहे. आस्थापना विभाग मॅडम आपल्याला ह्या नोटीसचा खुलासा जो राऊत सरांनी सादर केलेला आहे हा राऊत सरांचा खुलासा अमान्य करायचा आहे. त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई नियम 10 अंतर्गत करायची आहे. त्याची टिप्पणी आणि त्याची ऑर्डर लगेच तयार झाली पाहिजे. काय घंटो का काम मिनिटो में आणि आपल्याकडे नोटीसवर कारवाई लगेच होते, बरोबर आहे का नाही? आस्थापना विभाग त्याबाबत तत्पर असतं. तर मग आपण त्याला अधिक गतिशील करूया. नोटीसचा खुलासा सर्वांनी प्लीज माझ्या सोबत करायचंय. नोटीसचा खुलासा अमान्य करून महाराष्ट्र शिस्त व अपील नियम 10 प्रमाणे कार्यवाही करून टिप्पणी व ऑर्डर तयार करावी. बघा ते कामाला लागलेलं आहे. कार्यालयीन टिप्पणी तयार झालेली आहे माझी. बघा नियम 10 खाली पर्याय 1 त्यांची 1 वर्षाची वेतनवाढ रोखण्यात येत आहे किंवा त्यांना अधिकृतपणे सक्त ताकीद देण्यात येत आहे. बघा अधीक्षक, आस्थापना अधिकारी आणि आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत ती नोटीस गेलेली आहे. कार्यालयीन आदेश पण तयार झालेला आहे. या कार्यालयीन आदेशाचे अवलोकन केले असता त्यांची 1 वेतनवाढ थांबवण्यात आलेली आहे. त्याबाबतची नोंद घ्यायची आहे. त्यांच्या सेवा पुस्तकाला हे पूर्ण तयार झालंय. मॅडम हे सगळं तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि एका वर्ड फाईल मध्ये मी कॉपी करतोय आणि वर्ड फाईल ओपन करतोय. या वर्ड फाईल मध्ये तुम्ही पेस्ट करू शकता. जगातल्या सर्व फॉन्ट सोबत हा तुम्हाला काम करून देतो. इथे कंट्रोल V करायचंय. बघा हे तयार झालेलं आहे तुमचं. योगेश राऊत सरांचा आदेश तयार झालेला आहे. त्यांची 1 वेतनवाढ आपण रोखलेली आहे विना परवानगी गैरहजर असल्यामुळे. म्हणजे आपल्याला टिप्पणी तयार करण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की वाक्यांची जुळवाजुळव कशी करावी
ही आपल्याला सुचत नाही, ही न परत एआयचा वापर 100% विश्वास ठेवायचा बिलकुल नाही ठेवायचा एआयवर. एआय वरती फक्त 50%च विश्वास ठेवायचा आहे सर्वांनी. आपण तो काय करतो, कसं करतो याच्यावरती वाचन करायचं, नंतरच त्याला व्हेरीफाय करून पुढं पेस्ट करून त्याच्यामध्ये बदल सुद्धा करायचे आहे. काही वेळा तो शब्द वेगळे घेतो, त्याचा अर्थ वेगळा तो स्वतः करतो. तुम्ही जसं शिकवाल ना सर, जर तुम्ही त्याला हा खुलासा जो सरांनी दिला हा नम्र भाषेमध्ये त्याला सांगितला तर नम्र भाषेत सांगेल, आणि जर तुम्ही सांगितलं की नाही नम्र भाषेत नाही, कडक शब्दात उत्तर देऊन टाक त्याला, तर तो साहेबाला शिव्या पण देऊन टाकेल. चालणार आहे का आपल्याला? नाही चालणार आहे. बरोबर ना? मग त्यासाठी आपल्याला त्याला तो जसं सांगतोय त्याप्रमाणे आपल्याला काम करायचंय. अतिशय नम्रपूर्वक आपली भाषा असली पाहिजे. पुढे जायचंय आपण. आता तुमच्याकडे बरीचशी पत्र येतात वेगवेगळ्या माध्यमातून. आता मी राहुल सरांना सकाळी विनंती केली होती की 2-4 पत्र मला द्या तुमच्या विभागाची. त्यांनी 1-2 पत्र दिलेली आहेत. या पत्रांवरती कार्यवाही कशी करायची? त्यांनी रिझाईन GR सर्व्हिस एंड, मला प्लीज कोणीतरी एक तुमचं आता चालू पत्र पाठवता का माझ्या मेल आयडी वरती? 98patil@gmail.com माझा मेल आयडी आहे. जे करंटली काम करताय कोणतंही पत्र असू द्यात, माझ्या मेल आयडी वरती सेंड करा. मी तुम्हाला त्या पत्रावरती लगेच आपण काम करूया. प्लीज कोणीतरी 98patil@gmail.com 98patil@gmail.com याच्यावरती तुमच्या मोबाईल मध्ये एखादं तुमचं डिपार्टमेंटचं पत्र असेल तर आपण त्याच्यावरती कार्यवाही करायची. कोणी येतंय का वित्त व लेखा विभागातून काम करण्यासाठी? प्लीज समोर या. शैक्षणिक विभाग कोणता आहे त्या विभागातून प्लीज कोणीतरी यावं समोर. स्वतः इनिशिएटिव्ह घ्या, काहीच अडचण नाहीये. आपल्याला काम शिकायचंय. प्लीज सर आपण येता शेवटी हा आपणच या समोर या. तुम्हाला शिकवतो ना काम कसं करायचं, काही नाही, सोपं आहे सर. या काय हरकत नाही. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवायला फार माणसं उचलत नाही. मेल पाठवला सर? ओके, थँक्यू. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, दुसरं काही नाही. आता जीमेल वरती सर त्यांनी आपल्याला एक मेल पाठवलेला आहे. आपण काम करायचं काही योगेश राऊत सरांनी आपल्याला मेल पाठवलाय. हा मेल आपण डाउनलोड केला सर. तो आपण वाचूया. ही बैठकीस उपस्थित राहण्याबाबत बरोबर एक पत्र आहे, सरांनी पाठवले, सर्वांना पत्र दिलेलं आहे. याच्यावरती काय कारवाई करायची सर आपण मला सांगू शकाल? आता आपण तुम्हाला लेटर लिहायचंय मला. बैठक अटेंड केली नाही तर अहवाल उपस्थित राहू शकत नाही असं पत्र तयार करायचं. काहीतरी चांगलं ठीक आहे सर. आपण आता याच्यावरती जा, जेमिनायवरती जा, गुगल जेमिनाय. या ठिकाणी प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती घ्या. सर्वांनी लक्ष द्यायचं कसं काम करताय सर. हे प्लस आयकॉन आहे खाली. हा प्लस आयकॉन वरती अपलोड फाईल. 5/5/26 फाईल अपलोड करा. ओपन म्हणा त्याला. या ठिकाणी म्हणा मी बैठकीस उपस्थित राहू शकत नाही, पत्र तयार करून द्या. मी बैठकीस उपस्थित राहू शकत नाही. चुकू द्या, स्पेलिंग चुकी तरी काय अडचण नाहीये, तो ऍडजस्ट करून घेणार आहे. तुमचं स्पेलिंग चुकू द्या, तुमचं म्हणणं चुकू द्या, काही जरी झालं तरी तो ऍडजस्ट करणार आहे. शकत नाही. उत्तर तयार करा. लेटर तयार करा. सॉरी लेटर तयार करा. LETTER. टेन्शन नका घेऊ. लेटर तयार करा. हा एंटर मारा.
बघा आपण एक फाईल त्याला अपलोड केली, प्लीज थँक्यू सर, आपण बसू शकता. फाईल त्याला अपलोड केली होतो, तो अनालिसिस करतोय त्याचं. बघा त्याच्यावरती त्याने उत्तर तयार करून दिलंय. उपस्थित राहू न शकले बाबत, उपस्थित राहण्याचं कारण त्याने विचारलंय की पूर्वनियोजित शासकीय कामकाजामुळे अत्यंत अपरिहार्य कारणास्तव सुद्धा, वैद्यकीय कारणास्तव सुद्धा त्याचं उत्तर तयार होऊन पत्र तयार झालेलं आहे. हे पत्र उचलून फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं, तुमचं पत्र लगेच तयार होणार. कोणतंही पत्र असू द्यात. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जायचंय आपल्याला. हा, आता याचा पुढचा टप्पा फार इंटरेस्टिंग आहे, जो तुम्ही शिकायचा आहे आणि अत्यंत लक्षपूर्वक. ज्यांना डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी आणि देवाभाऊ यांचे मोबाईल फोन येत असतील तर कृपया त्यांनी बाहेर जाऊन बोलावं, कारण बाकीचे डिस्टर्ब होतात. सर्वांना विनंती आहे, मोबाईल वरती डिस्टर्ब करू नका आजूबाजूंना. आपल्याला पुढच्या घटकाकडे जायचं आहे. पुढचा घटक आहे तुम्हाला पीपीटी तयार करणे. अगदी 5 सेकंदात, 10 सेकंदात पीपीटी अतिशय छान तयार होईल. कोणतीही पीपीटी सांगितली तुम्ही तयार होणार आहे. तुमचं बॅनर तयार होणार आहे, तुमचा पॉडकास्ट तयार होणार आहे, तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे, तुमचा डाटा तयार होणार आहे. वित्त विभागाचा स्पेशली, शैक्षणिक विभागाचे चार्ट्स तयार होणार आहेत. फक्त 5 मिनिटाच्या. कोणतं आहे असं एआय टूल? तर सगळ्यात पॉवरफुल एआय टूल आहे नोटबुक LM. नोटबुक LM. तुम्हाला याच 9 डॉट्स वरती जायचंय सर्वांनी आणि सर्वात शेवटी यायचं आहे. सर्वात शेवटी यायचं आहे. या ठिकाणी नोटबुक LM नावाचं एक पॉवरफुल टूल आहे. हे टूल जगामध्ये आतापर्यंत, भारतामध्ये तुम्ही पकडलं तर फक्त 10% लोक वापरत आहेत. 10% लोक. 5% म्हटलं तरी चालेल. या नोट टू नाउन नाही केलं तरी चालणार आहे, तुम्हाला शिकणार आहे तुम्ही सगळेजण, बरोबर. या नोटबुक LM वरती तुम्ही गेलात, बघा सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी क्रिएट न्यू, तुमच्याकडे कोणाकडे मोठ्या फाईलचा एखादा तुमचा विषयाचा GR असेल तर माझ्या 98 पाटील जीमेल वरती. काय झाला? पाऊस आला. हा, MUHS चं सॉन्ग तयार झालेलं आहे. सर अतिशय उत्साही आहेत. हा ठीक आहे, काय अडचण नाही, प्ले झालेला आहे. तर या क्रिएट न्यू या ऑप्शन वरती तुम्ही सर्वांनी जायचंय. क्रिएट न्यू खूप पॉवरफुल टूल आहे. तुमच्याकडे नोटबुक LM नसेल तर आता डाउनलोड करण्याच्या भानगडीत पडू नका. मोबाईल वरती लक्ष द्या. जेवढं तुम्ही छान प्रकारे लक्ष द्याल तर तुम्हाला काम करायला उपयोगी होणार आहे, बरोबर. मग या नोटबुक LM वरती तुम्ही काय करू शकता तर अपलोड फाईल करू शकता. एक ऑप्शन दिलेला आहे. अपलोड फाईल मध्ये मला सरांनी काही पाठवल्या होत्या माहित्या, आपण त्या बघूया. MUHS 7P GR एक पाठवलेला आहे, किंवा तुमचं जे ऍक्ट आहे MUHS त्याची सुद्धा पीपीटी छान तयार करतो तो. आपण वेबसाईट मधून डाउनलोड करूया. सध्या माझ्याकडे नाही ते. काय तुम्ही मोठे मोठे GR पण नाही पाठवते कोणी. काम करायला मजा आली पाहिजे. तर आपण तुमच्या वेबसाईट वर जातोय. मी तुमच्या वेबसाईट मधून तुमचा ऍक्ट आहे, मराठी ऍक्ट, बरोबर. हा ऍक्ट डाउनलोड केला. आपण या ऍक्ट वरती काम करूया. चालेल ना सर? सरांची परवानगी घेतोय मी. सर चालेल ना? येस. मी हा ऍक्ट डाउनलोड केलेला आहे. हा साधारणतः ऍक्ट किती पेजेसचा आहे बघू आपण. हा 81 पेजेसचा ऍक्ट आहे. या 81 पेजेसच्या ऍक्ट वरती आपल्याला काम करायचंय. किती कमी वेळात काम करतो बघूया तो आपल्याला. हा आपण ऍक्ट डाउनलोड केलाय. MUHS 1998 ऍक्ट डाउनलोड केलाय. हा ऍक्ट डाउनलोड केल्याबरोबर तो कामाला लागलेला आहे. पहा, हे सर्कल फिरतय, तो त्याचं पूर्ण वाचन करतोय. तुम्ही रोबोट पिक्चर पाहिला सर्वांनी? हा रोबोट चिठ्ठी होता ना, चिठ्ठी. आय एम रोबोट चिठ्ठी. हा चिठ्ठी आहे. बघा त्या चिठ्ठीनं सर्व वाचलं. पूर्ण तुमचा ऍक्ट वाचला. किती सेकंदात वाचला? लगेच वाचला. आणि इथं तुम्हाला प्रश्न द्यायला तयार आहे. प्रश्नांची उत्तर तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता तुमच्या ऍक्ट मधली. तो 2 सेकंदात उत्तर देईल. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मुख्य उद्दिष्टे आणि कार्य कोणती आहेत, कुलपती व कुलगुरूंचे अधिकार काय आहेत, तुम्ही या प्रश्नावरती क्लिक केलं की तो पूर्ण रीडिंग करेल त्या ऍक्टचं.
आणि तुम्हाला विदिन काही सेकंद, म्हणजे तुम्हाला शोधण्याची गरजच नाहीये काही, त्याचं पूर्ण वाचन करून तुम्हाला त्याचं अनालिसिस करणार आहे. आता या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसत आहे, स्लाइड डेस्क, माइंड मॅप, व्हिडिओ रिव्ह्यू, ऑडिओ रिव्ह्यू, याला आपण कामाला लावायचं. बघा त्यांनी उत्तर तयार करून दिले आपल्याला की कुलपतीचे अधिकार कलम 10 नुसार काय आहेत, ते प्रमुख आहेत. दीक्षांत समारंभ, सभा, माहिती निर्देश, ठराव स्थगित करणे, सदस्यांचे निलंबन, तपासणी, चौकशी, कलम 16 नुसार काय अधिकार आहेत, या सर्व बाबींची त्यांनी लगेच उत्तर दिलेली आहेत. आणि कुलपतीचे दिलेले ठराव स्थगितीचे आदेश अंतिम असतात का, या प्रश्नाचं हे त्यांनी स्वतःहून प्रश्न तयार केलाय. तुम्ही त्याला प्रश्न विचारू सुद्धा शकता. कोणाला ऍक्ट बद्दल प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या कोणत्याही विभागाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा तर विचारू शकता. तुम्हाला इथे येऊन टाईप करावं लागणार आहे. आपण पुढे जाऊया, आपण ऑडिओ रिव्ह्यू घेऊया. हा पूर्ण ऍक्ट पॉडकास्ट तयार करून देणार आहे. कोणत्या भाषेत करणार, माय बोली मराठी भाषेत करणार आहे. अतिशय सुंदर पॉडकास्ट तयार होणार आहे. त्यानंतर आपण त्याला पीपीटी तयार करायला लावूया. मराठीमध्येच पीपीटी तयार करायची. साधारण पीपीटी तयार करण्यासाठी पूर्ण 81 पानावरती किती वेळ लागेल साहेब, करायची म्हटली तर 8 दिवस 4 दिवस लागणार आहेत, बरोबर. आपण फक्त 5 मिनिटात तयार करणार आहोत. तुमची पीपीटी 5 मिनिटात तयार होणार आहे. माइंड मॅप, जगातला सर्वात सुंदर माइंड मॅप तयार करून देणार आहे. तुम्ही जर बाहेर प्रोफेशनल लोकांकडे गेलात, किमान 5 ते 10 हजार रुपये घेतले साहेब एक माइंड मॅप तयार करायला. तुम्हाला मोफत देते तो गुगल. तुम्हाला व्हिडिओ तयार करणार आहे. तो व्हिडिओ किमान 15 मिनिटाचा असणार आहे. सध्या तो इंग्रजीमध्ये करतोय, पण माय बोली मराठीमध्ये सुद्धा तो लवकरच करणार आहे. लहान मुलांसाठी विशेष आहे, याच्यात फ्लॅश कार्ड तयार करून दिले. हा तुम्हाला फ्लॅश कार्ड तयार करून देणार आहे. हा तुम्हाला रिपोर्ट जनरेशन सुद्धा करून देतो. कशी करणार आहे, स्टडी गाईड करून पाहिजे तुम्हाला, ब्रीफिंग पाहिजे, क्रिएट युअर ओन, ब्लॉग पोस्ट पाहिजे, आपण ब्लॉग पोस्ट करूया. तुम्हाला क्विज तयार करून देणार आहे, प्रश्न उत्तर तयार करून देणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक बॅनर पण तयार करून देणार आहे. कसं पाहूया आपण. आणि सर्वात महत्वाचं डाटा टेबल एक्सेल मध्ये तयार करून देणार आहे. बघा माझं काम होण्याच्या आत खाली त्यांनी 2-3 कामं पूर्ण पण केलेली आहेत. एक माइंड मॅप तयार केलाय. माइंड मॅप पाहायचा आहे सर्वांना कसा तयार करतोय तो, पूर्ण तुमच्या विद्यापीठाचा इंग्रजीमध्ये तयार केलं त्यानं. बघा चॅप्टर 1 प्रिलिमिनरी, याच्यामध्ये काय काय येतं, याच्यावरती तुम्ही गेलात की पूर्ण तुमच्या त्या सब्जेक्टची माहिती येणार आहे. युनिव्हर्सिटी बद्दल माहिती देतोय तो काय आहे चॅप्टर 2. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मध्ये गेलात, परत त्याच्यामध्ये अजून 4 तयार झालेले आहेत. या ठिकाणी गेलात तुम्ही तर हात दिसतो एक छोटासा, याच्यावर क्लिक केलं की त्या विषयाची पूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. अतिशय सुंदर माइंड मॅपिंग तयार होतंय. ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटी याबद्दल पूर्ण माहिती दिली. रजिस्ट्रारचं काय काम आहे, कंट्रोलरचं काय काम आहे, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसरचं काम आहे, प्रो व्हाईस चान्सलर यांचे काय कर्तव्य काम आहेत, चान्सलर यांचे काय आहेत, प्रो चान्सलर यांची काय कर्तव्य आणि कामं आहेत, याबद्दल पूर्ण माहिती देतोय. असं प्रत्येक लीगल फ्रेमवर्क काय आहे, बरोबर, रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, ऑर्डिनन्स काय आहेत, याबद्दल माहिती देतोय आपल्याला तो. अकॅडमिक रेकॉर्ड्स कशी ठेवायची आहेत त्याबद्दल पूर्ण माहिती देतोय. म्हणजे तुमचा पूर्ण ऍक्ट त्यांनी पूर्ण कोडून घेतलेला आहे. आता यांनी प्रश्न मंजुषा विचारलेली आहे. आता बरेच जण आपण सगळेजण काम करता इथं, तर मी काही प्रश्न AI च्या मार्फत आपल्याला विचारणार आहे. बघूया उत्तर बरोबर येतात का. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नुसार विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे, तर नाशिक या ठिकाणी आहे. बरोबर, दॅट्स राईट, उत्तर बरोबर आलेलं आहे. आपण इथून पुढे अशी 50 प्रश्न आपल्याला तयार करून देतो. आपण तिथं एक्सप्लेनेशन सुद्धा करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आपल्याला. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलपती चान्सलर कोण असतात, कोण सांगू शकता, कोण, राज्यपाल. वैद्यकीय शिक्षण मंत्री व्हाईस चान्सलर असतात मला वाटतं. बघूया आपण उत्तर काय येतं. महाराष्ट्राचे राज्यपाल बरोबर उत्तर आहे. तुम्ही हे घरच्या मुलांसाठी ना, एखादा चॅप्टर तुम्हाला समजत नाहीये, मुलांना समजत नाही, तर या फ्लॅश क्वेश्चन अँड आन्सर याच्यानुसार तुम्ही त्याला खेळवून ठेवू शकता. बरोबर, आपण पुढे जाऊया. त्यांनी एक सुंदर, अतिशय सुंदर एक
बॅनर तयार केलंय, बघूया आपण ते बॅनर कसं आहे. हे बॅनर तुम्ही डाउनलोड करू शकता. बॅनर समोर दिसत नाही, काही नाईट गेली का? कनेक्शन लॉस झालंय. टेक्निकल टीम कोण आहे? नेट कनेक्शन पण बंद झालेलं आहे. बरं, समजतंय सर्वांना? हा, लाईट आली आहे. टेक्निकल टीम लवकरच येईल, आपल्याला कंटिन्यू सोबत जॉईन करते ती. तोपर्यंत आपण सर्वांनी एक एक गाणं तयार करा. तुम्हाला जे आवडतं त्या विषयाचं गाणं तयार करा. जेमिनी ऍप वरती त्याला क्रिएट म्युझिक वरती जाऊन तयार करा. नोटबुक एलएम कोणाकडे असेल तर त्यांनी डाउनलोड करून घ्यायचंय. नोटबुक एलएम गुगल प्ले स्टोर वरून तुम्हाला मोबाईल मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतं ते. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एआय टूल्स आहेत. ग्रुप नावाचं एक एआय टूल आहे, अतिशय चांगलं आहे, डीप रिसर्च करतं, परंतु ते इलॉन मस्कचं आहे साहेब. इलॉन मस्क काही चांगला माणूस नाही बरं का, त्याच्यामुळे त्याचं एआय वापरू नका. अतिशय डीप रिसर्च पाहिजे असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तर ग्रुप नावाचं एआय आहे, त्याचा वापर करा. त्याच्याऐवजी मी सांगेल तुम्हाला नोटबुक एलएम मध्येच काय करता येतं ते बघू आपण. कुणाच्या मोबाईल मध्ये डीप सीक नावाचं जर एआय असेल तर कृपया डिलीट करा. चायनीज एआय आहे, तुमची पूर्ण माहिती काढून घेतं. मी तुम्हाला ओटीपी बेस जीमेल कसे पाठवायचे, मेल कसे पाठवायचे ते पण शिकवणार आहे. ओटीपी गेल्याशिवाय जीमेल सुद्धा तुम्हाला ओपन करता येणार नाही, ते आपण पाहणार आहोत. होतंय हो?
तर ते यायला झालं. इलॉन मस्कनं ऐकलं की बाबा माझ्याविषयी तू चुकीचं बोलणं बंद करून टाकलेलं आहे. AC पण बंद झालं, गर्मी होती सर्वांना, तरी बिचारे बसलेत सर्वजण माझा लेक्चर ऐकायला. टिंब 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 टिंब. कृपया सर्वांनी लक्ष द्यायचंय. तरी काय काम केलं आता मी इथं लॉग इन होतो डायरेक्ट नोटबुक एलएम वरती. बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मी डाउनलोड केलेलं होतं. त्यांनी काय काय तयार केले, एक पडताच तयार केला. बघा आपला जो पूर्ण तुमच्या 81 पानाचा तुमचं हे होतं ऍक्ट होता. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998. आणि यासाठी आपल्या समोर जो मुख्य दस्तावेज आहे तो म्हणजे 1999चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 10. आता जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानावर चर्चा करतो ना, तेव्हा तिथे एका अचूकतेची आणि अत्यंत स्पष्टतेची अपेक्षा असते. म्हणजे अगदी इंजिनिअरिंग सारखी. अगदी बरोबर. समजा एखादा हात मोडला आणि त्याचा एक्सरे काढला की त्या एक्सरेच्या फिल्मवर पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते आणि डॉक्टर फक्त बोट दाखवून निश्चितपणे सांगू शकतात की हे बघा इथे फ्रॅक्चर आहे. हो ना, ते पूर्णपणे बायनरी असतं. म्हणजे एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. तिथे कोणताही संभ्रम नसतो. हो, मोडलेला आहे किंवा नाही एकदम स्पष्ट स्वच्छ चित्र असतं. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे मानवी मनाला एक प्रकारचा दिलासा मिळतो. गोष्टी स्पष्ट दिसणं, त्यांचं अचूक वर्गीकरण करता येणं आणि त्यातून पुढे काय करायचंय याचा निश्चित मार्ग मिळणं, हे खरं तर वैद्यकीय शास्त्राचं मूळ उद्दिष्ट असतं. पण गंमत बघा, जेव्हा वैद्यकीय ऍक्ट बद्दल ती पूर्ण माहिती म्हणजे तुमचा पूर्ण ऍक्ट तर कसे आणतात? हा अत्यंत रास्त आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि हेच तर या कायद्याचे मोठे यश आहे.
कारण कायदा फक्त तत्वज्ञान सांगत नाही तर पूर्ण त्यासाठी ऍक्ट बद्दल यंत्रणा चर्चा उभी करणार. तुम्हाला तो कलम ऍक्ट 4च्या 20 मूळ मिनिटामध्ये मसुद्यात समजणार पाहिलं आहे. तर त्यात स्पष्ट लिहिलंय की आंतरज्ञान आणि शाखा कोणताही अभ्यास जी असू आणि द्या, संशोधनामार्फत कोणतीही माहिती असू द्या, निरनिराळ्या वैद्यकीय तो पद्धतींमध्ये within अधिक 5 सलोखा निर्माण minutes झाला. तुमच्या समोर तयार आता हे करून प्रत्यक्ष देणार. कसं होतं ते पाहूया. हो, मला ती प्रक्रिया समजून घ्यायला नक्कीच आवडेल. समजा एखाद्या ॲलोपॅथीच्या विद्यार्थ्याला आपण हे बंद करूया आता. पुढे त्यांनी काय तयार केले बघूया. आपल्यासाठी त्यांनी ही पीपीटी तयार केलेली आहे. अगोदर आपण एक इमेज बघूया कशी तयार केली. ही इमेज तुम्ही डाउनलोड करू शकता. ही इमेज तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा कशी दिसते इमेज पूर्ण तुमच्या विद्यापीठाची त्यांनी संकल्पना याच्यामध्ये मांडली. अतिशय सुंदर इमेज तयार होती. अशी जर प्रोफेशनल इमेज तयार करायची म्हटलं आपल्याला तर शक्यच नाहीये तयार करणं. तर त्यांनी काही सेकंदात आपल्याला ही इमेज तयार करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय. त्यांनी काय तयार केलं बघतोय आपण. पीपीटी पाहूया आपण. ही पीपीटी पीडीएफ आणि पॉवर पॉइंट दोन्हीही स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून काही वेळामध्ये तुम्हाला जो नेहमीचा ताण असतो की साहेबांनी सांगितले की लगेच पीपीटी तयार करून पाहिजे मला, तर मग लगेच पीपीटी तयार करून पाहिजे तर तुमच्या समोर काही मिनिटात ही पीपीटी तयार होऊन मिळणार आहे. तुमच्या समोर पीपीटी तयार झालेली आहे. प्रोफेशनल पद्धतीने अतिशय सुंदर कुलपती यांचे कलम 10 प्रमाणे काय अधिकार आहेत, प्रतिकुलपती कुलगुरू यांचे 13 आणि 14 प्रमाणे काय अधिकार आहेत, विसंगती काय, नोटीस स्पष्टीकरण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसंस्था याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अशा प्रकारची आपली पीपीटी तयार होती. तुम्ही याला जास्त याच्यामध्ये पाहिजे असेल तर कशी सुद्धा करून देता येईल. मी कशी करायची ते शिकवणार आहे आपल्याला. यानंतर पुढे आलेला आहे आपल्याकडे प्रश्न मंजुषा घेतली, माइंड मॅप घेतला, ऑडिओ घेतला, व्हिडिओ आपण तयार करायला सांगितलं त्याला. व्हिडिओ तयार करतो, व्हिडिओ जनरेशन. आता या नोटबुक मध्ये आपल्याला अजून काय करता येतं तर अजून आपल्याला कोणतीही माहिती नाही आपल्याला अशी एखादी गोष्ट असेल की आपल्याकडे जीआर सुद्धा अवेलेबल नाहीये त्या गोष्टीचा, किंवा अचानक साहेबांनी सांगितलं कोणताही विषय तुमच्यापैकी कोणी येऊ शकतं का, जे जे तुमचे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट मधून एका कोणीतरी व्यक्तीने विषय सांगावा ज्या विषयाची तुम्हाला अर्जंटली पीपीटी तयार करायची. खरेदी, भांडार, जनसंपर्क, आस्थापना, नियोजन, प्रशासन, व्हॉलंटरी. या एखादा शब्द सांगा, एखादा विषय सांगा, कोणताही विषय सांगा तुम्हाला जो वाटतो तो. प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन. या ना सर आपण समोर. नाही प्लीज या. सरांसाठी जोरदार टाळ्या. नाही कोणाला सांगताय आपण. प्लीज या, प्लीज या सर, काही अडचण नाही. या फक्त शब्द टाईप करायचं. या समोर या, काही अडचण नाही. स्पेलिंग सांगा चला. प्रॉस्पेक्टिव्ह सांगा ना. PROS PEC PROS PEC TIV PROS PEC TIV प्लान PLS. प्लान कोणता MHS चा करायचा. अरे प्लॅनिंगचा ना. प्लॅनिंग डिपार्टमेंट. प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन ऑफ प्लॅनिंग डिपार्टमेंट. काय शिंदे सर, फायनान्सला बसून प्लॅन करावं लागेल. आपल्याला याविषयी काहीच माहिती नाही. आपण फक्त त्याला सर्च करायला लावतो.
त्यांनी इथं रिसर्च चालू केलेला आहे बघा. हा रिसर्च चालू केलेला आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. जगातल्या 300 वेबसाईट आणि युट्यूब चॅनल्स वरून ते सगळं शिकणार आहे आणि त्यांनी ते इम्पोर्ट केलेलं आहे पूर्ण, म्हणजे सगळ्या बातम्या वगैरे तो अनालिसिस करणार आहे आणि त्याच्यावरून तो प्लॅन तयार केला त्यांनी. आणि हा प्लॅन तयार केल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास त्या यांनी केलेला आहे, AI ने केलेला आहे. आणि AI ने केल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला फक्त PPT तयार करून त्यांना मागायची आहे. तो PPT तयार करून देणार, एक बॅनर तयार करून देणार तुम्हाला, माइंड मॅप तयार करून देणार आहे, व्हिडिओ तयार करून देणार आहे, ऑडिओ तयार करून देणार आहे, त्याचप्रमाणे डाटा पण तयार करून देणार आहे. आरोग्य व्हिडिओ तयार केला का बघूया आपण. व्हिडिओ जनरेशन करतोय आपण, आपल्या बाकीच्या गोष्टींसाठी कामाला लावलंय. आता एखादा विषय आहे ज्या विषयासाठी तुम्हाला मुलांनी सांगितले की मला आई कृष्णविवर नावाचा एक ब्लॅक होल नावाचा सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट विषयी काहीच माहिती नाही, किंवा ती YouTube वरती तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय आणि ती गोष्ट लहान मुलांसाठी तुम्हाला आवडली की ही गोष्ट खूप सुंदर आहे, त्या YouTubeची लिंक कॉपी करायची तुम्ही. आता YouTube वरती आपण एखादा व्हिडिओ बघूया. मला असं कळालं की पूर्ण कॅम्पस मध्ये YouTube बॅन आहे. माझ्यासाठी स्पेशली ओपन झालंय का? सर्वांकडे ओपन असतं. प्लॅन येतो 300 युनिव्हर्सिटी वेबसाईट. आता आपण कृष्णविवर घेऊया किंवा तुम्ही सांगू शकता कृष्णविवर इन मराठी. आपण आता हे YouTube वरती पाहतोय, कोणताही YouTube तुम्ही हा कॉपी करायचा आहे. मनच नाही तर शरीरालाही तरंगत ठेवणारी होती. आणि या ठिकाणी तो सोर्स कोड पेस्ट करायचा. दुसरा एखादा विषय सांगा. आपण तुमचा MUHS चा आपण हे करू शकतो, PPT सर्च करू शकतो. कोणता व्हिडिओ घ्यायचा आपण सांगा. आम्हाला लागलंय बघा त्याची पूर्ण त्यांना या YouTube वरून पूर्ण माहिती घेतलेली आहे. याच्यावरून 25 वर्षाचा इतिहास काय आहे याबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला. ऑडिओ, माइंड मॅप, व्हिडिओ, डाटा, बॅनर, फ्लॅश कार्ड, क्विज, एकाच ठिकाणी. मी सरांना सकाळी आल्याला सांगितलं होतं की खूप जास्त तुम्हाला AI शिकवून उपयोग नाही, कारण काय होतं माणूस कन्फ्यूज जास्त होऊन जातो याच्यामध्ये. तर एकच AI चांगल्या प्रकारे शिकलेला खूप उपयोगी आहे. एकाच ठिकाणी जर तुम्हाला सर्वात जास्त माहिती मिळत असेल तर मग सर्वात चांगला AI माझ्या दृष्टिकोनातून. आपण यापूर्वी प्रत्येक गोष्ट कुठं शिकत होतो तर Google वरती जाऊन आपण माहिती सर्च करायचो. जगातली सर्वात जास्त पुस्तकं कशामध्ये स्टोअर आहेत तर Google वरती स्टोअर आहे. जगातली सर्वात ट्रस्टेड आणि चांगली माहिती कुठं स्टोअर आहे तर Google वरती स्टोअर आहे. जगातलं मी असं म्हणत नाही की कोणतंच AI अपरिपूर्ण आहे, सगळे AI अपरिपूर्ण आहे, परंतु त्यातल्या त्यात सर्वात चांगलं AI जेमिनी आहे, जे ट्रस्टेड आहे. ChatGPT पण चांगलं आहे. प्रत्येक AI वेगवेगळं करतं. मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे की कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कोणतं AI वापरलं पाहिजे. तर आता आपण त्यांनी काय काय तयार करून दिले बघा. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं संकल्पचित्र आपल्या समोर तयार केलेलं आहे. त्याची पूर्ण माहिती दिली त्यानं. काही सेकंदामध्ये आपल्या समोर माहिती तयार होती. रवींद्र बापट साहेबांनी काय केलेलं आहे त्याविषयी माहिती सांगितलंय. मृदुला फडके मॅडम यांनी काय केलं त्याविषयी माहिती सांगितलेली आहे. याविषयी आपण माहिती घेऊ शकतो.
पुढे काय तयार केलं बघा त्यांनी. बघा आपण एक बॅनर तयार करतोय, तो काय तयार केलेला आहे बघा, मार्गदर्शन. किती जागा आहे, 20 हेक्टर जागा आहे, 300 बेड क्षमता आहे, पात्रता आणि महत्वाचे निकष काय आहेत या संबंधी सुद्धा माहिती दिलेली आहे. ही एक नवीन चांगली माहिती आहे तुम्हाला. एक्सेल शीट मध्ये माहिती तयार करून देतं ऑटोमॅटिकली. ही एक्सेल शीट तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. बघा तुमची पूर्ण माहिती एक्सेल शीट मध्ये आलेली आहे. आणि किती एकर कोणत्या फॅकल्टीसाठी जागा ठेवलेली आहे. 5 एकर दंत आयुर्वेदासाठी 60 प्रवेश आहे, 3 एकर जागा आहे. युनानीसाठी 60 प्रवेश आहे, 3 एकर जागा आहे. होमिओपॅथीसाठी 60 एकर आहे, 3 प्रवेश आहेत. तर वित्त विभागाचा एखादा जर शासन निर्णय असेल तर तो एक्सेल शीट मध्ये डायरेक्टली तुमच्या समोर तयार होणार आहे. तुम्ही याला कॉपी करायचे आणि पेस्ट करायचे, तुमची माहिती रेडी होणार आहे. अतिशय उपयुक्त आहे. या एका याच्यावरती जरी तुम्ही काम केलं तर खूप माहिती तुम्हाला एका वेळेस तयार होऊन मिळणार आहे. आपल्याला फक्त एक व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ कसा तयार होतोय, व्हिडिओ तयार होतोय याच्याविषयी त्यांनी काय काय तयार केलं आपण बघूया. यामध्ये विप्स नावाचा एक ऑप्शन आहे. हे जादूचा पिटारा आहे बरं का. हे 9 डॉट्स मध्ये आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती जर काम केलं तर खूप मोठं तुम्हाला मिळणार आहे. या विप्स मध्ये तुम्ही व्हिडिओ क्रिएशन करू शकता. व्हिडिओ क्रिएशन, ब्लॉग्स तयार करू शकता स्वतःचे. स्टोरी टेलिंगचे व्हिडिओ सुद्धा तयार करू शकता तुम्ही. YouTube वरती तुम्ही किंवा Instagram वरती बघा ते लहान मुलांच्या रील्स व्हायरल होत असतात. तर त्या रील्स याच्यामधूनच तयार केल्या जातात. या पूर्णपणे मोफत आहेत, फ्री आहेत तुम्हाला. आपण हे YouTube वरून घेतलेलं होतं. त्यांनी काय काय तयार केले बघूया. प्रश्नावली तयार केली आहे आणि PPT तयार करतोय. समजतंय सर्वांना? सोपं आहे, खूप किचकट नाही. सर्वांनी मोबाईल मध्ये नोटबुक LM डाउनलोड करायचं आणि ज्यांच्याकडं माय जिओ किंवा जिओ युजर्स किती आहेत आपल्याकडं, तुम्हाला 5190 GB चा डाटा स्पेस फ्री मिळणार. त्यानंतर 35,000 रुपयाचं पेड व्हर्जन हे तुम्हाला मोफत मिळणार आहे 18 महिन्यासाठी. सर्वांनी माय जिओ ऍप वरती जायचंय. माय जिओ ऍप, या माय जिओ ऍप वरती गेल्यानंतर इथं खाली स्क्रोल केलं की जेमिनी नावाचं एक तुम्हाला हे दिसणार आहे. जेमिनी, जेमिनी वरती गेला स्टार दिसणार आहे जेमिनीचा. थोडंसं खाली आलात का जेमिनी तुम्हाला स्टार दिसणार आहे. या स्टार वरती सर्वांनी क्लिक करायचंय आणि तुमचा मेल आयडी रजिस्टर करून घ्यायचा आहे. बस एवढंच करायचं, एकच स्टेप आहे. तुमची मेल आयडी रजिस्टर झाली का माय जिओ ऍप मध्ये जायचंय. थोडंसं खाली स्क्रोल केलं का जेमिनी म्हणून व्हॉट्स न्यू त्याच्या खाली जेमिनी दिसणार आहे तुम्हाला. व्हॉट्स न्यूच्या खाली जेमिनी दिसणार आहे. दिसतंय सर्वांना? हा, त्या जेमिनी वरती सर्वांनी जायचंय. आणि कोणीही कधीही पेड व्हर्जन विकत घेऊ नका. मला सर्वांना विनंती करायची आहे. सध्या जगामध्ये प्रचंड स्पर्धा आहे AI ची. तर या AI च्या स्पर्धेमध्ये खूप सारे AI चे तुम्हाला टूल्स दाखवले जातील. हो विचार. हो यस सर, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मिनिट्स तयार करायला हवं. आपण इथून जे बोलणार आहोत ते डायरेक्टली टाईप होईल असं एक फीचर दाखवतो मी तुम्हाला. चालेल? या ठिकाणी परत 9 डॉट्स वर जायचंय
आपण पुढे जाऊया. 9 डॉट्स वरती जायचंय. हे 9 डॉट्स वरती आपण गेल्यानंतर डॉक्स म्हणून एक येईल बघा. किंवा तुमचा जीमेल ओपन करा तुम्ही, सगळ्यात सोपा. जीमेल ओपन करा. ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं. बघा हे ब्लँक डॉक्युमेंट आलं तुमच्याकडे. या ठिकाणी तुम्ही मराठी, इंग्रजी किंवा जगातली कोणतीही भाषा, आता इथला जर व्हॉइस चालू असेल तर तो घेणार आहे. फाईल मध्ये जायचं, मेक अवेलेबल ऑफलाईन इथं सिलेक्ट करायचं, टर्न ऑन. त्यानंतर टूल्स मध्ये जायचं आहे. टूल्स मध्ये व्हॉइस टायपिंग नावाचा एक ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? व्हॉइस टायपिंग. या ठिकाणी सध्या इंग्लिश युजर आहे, तर आपली मायबोली मराठीकडे आपण जायचंय. मराठी ऑप्शन चालू केले आपण. मराठी ऑप्शन चालू केल्यानंतर हा जो सर्कल आहे, स्पीकर आहे, या स्पीकर वरती क्लिक करायचं आणि आपल्याला जे बोलायचंय ते आपण बोलू शकतो. तो घेतो का बघूया आपण. आज मला आपल्या नाशिक शहराचे वैभव. मायक्रोफोन चालू नाहीये, तो कनेक्ट होत नाही. जर तुम्ही इथं जर केलं ना, मायक्रोफोन जर चालू झाला, हा तुम्ही स्टेप्स लिहून घ्या. तुम्ही जर तुमच्या पीसी वरती गेलात, जीमेलला जायचं सर्वांनी, करून बघा. जर तुम्हाला हेडसेट घातले असतील तुम्ही, तर तुम्ही इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू जगातल्या कोणत्याही भाषेत बोलू शकता, ट्रान्सलेट सुद्धा करू शकता. ओके. तर डॉक्स मध्ये जायचं, DOCS डॉक्स मध्ये जायचं सर्वांनी. त्याच्यामधून एक डॉक फाईल घ्यायची आहे. ही डॉक फाईल म्हणजे आपली वर्ड फाईल असते ना, तशी ही मायक्रोसॉफ्टची डॉक फाईल आहे. याची गुगलची डॉक फाईल आहे, ती आपली मायक्रोसॉफ्टची वर्ड फाईल असते. या डॉक फाईल मध्ये इथे अगोदर नाव द्यायचं, सुरुवातीला फाईल नेम द्यायचं. फाईल नेम आपण दिलं समजा 1 2 3 जे काय असेल. सुरुवातीला फाईल नेम द्यायचं, आपल्याला शोधायला सोपं जातं ती फाईल. नंतर 1 2 3 नाव दिलं की फाईल सेव्ह होऊन जाणार आहे. त्यानंतर सर्वांनी फाईल या ऑप्शन मध्ये जायचंय. फाईल मधून खाली ऑफलाईन सेव्ह करावी ती फाईल. ऑफलाईन सेव्ह करावी म्हणजे तुम्ही नंतर सुद्धा ती फाईल कुठेही वाचू शकता. त्यानंतर टूल्स या मेनू मध्ये यायचे तुम्हाला सर्वांना. टूल्स यामध्ये व्हॉइस टायपिंग हे नावाचा ऑप्शन आहे. व्हॉइस टायपिंग ओपन झाल्यानंतर एक मायक्रोफोनचा लोगो तुमच्या समोर येणार आहे. मायक्रोफोनचा लोगो. या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज चेंज करायची आहे. तुम्हाला हिंदी, इंग्रजी, मराठी जी लँग्वेज हवी आहे ती लँग्वेज तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही घेऊ शकता. त्यातून आता मी मराठी लँग्वेज सिलेक्ट केली आणि मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर हा जो होलोग्राम आहे मायक्रोफोनचा, याच्यावरती फक्त क्लिक करायचंय. तो तुमचं ऐकेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ज्या स्पीडनं बोलणार आहात त्या स्पीडनं टाईप करणार आहात. त्या स्पीडनं टाईप करायचं पूर्ण. कितीही स्पीडने बोलणार, त्याच्यामध्ये फक्त एकच ड्रॉबॅक आहे, तो आपले स्वल्पविराम, फुल स्टॉप हे घेत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला उपाय दिलेला आहे. तुम्ही त्याला ट्रान्सलेट करायचं हिंदी आणि परत मराठी. समजा आपण एखादी फाईल घेतली पूर्वीची, गुगल डॉक्स मध्ये गेला, ट्रान्सलेट कसं करायचं हे पण शिकवणार आहे तुम्हाला. इथे एक फाईल आहे आम्ही पूर्वी काम केलेली. आता ही हिंदीमध्ये सर्वे केलेला आहे. मग याच्यासाठी तुम्हाला ही मराठीत पाहिजे किंवा इंग्रजीत पाहिजे, तुम्हाला परत टूल्स मध्ये गेला तुम्ही ट्रान्सलेट डॉक्युमेंट म्हणायचंय.
ट्रान्सलेट डॉक्युमेंट कोणती इंग्लिश घेतली समजा आणि याला ट्रान्सलेट म्हटलं की लगेच ती पूर्ण फाईल ट्रान्सलेट करून तुमच्या समोर आली विदिन अ सेकंड पूर्ण फाईलच ट्रान्सलेट होती आणि अतिशय चांगल्या भाषेत ट्रान्सलेट होत्या. त्याला स्वल्पविराम पंक्च्युएशन सगळं पूर्ण येतं. आता ही इंग्लिश फाईल तुमच्याकडे आलेली आहे आणि या इंग्लिश फाईलचं तुम्हाला मराठी कन्व्हर्जन करायचंय. काहीच नाही, या टूल्स मध्ये जायचंय, ट्रान्सलेट डॉक्युमेंट या ठिकाणी मराठी ऑप्शन सर्च करायचे तुम्ही. मराठी ऑप्शन सर्च केलं, ट्रान्सलेट तुमच्या समोर दिसले बघा, मराठीमध्ये पूर्ण छान फाईल तयार झाली आणि पूर्ण स्वल्पविराम पण दाखवलेला आहे त्यांनी. तर खूप चांगली फाईल तयार करतात. आता जेमिनाय मध्ये एखादं इंग्रजी पत्र आलेलं आहे आणि अर्जंटली साहेबांनी सांगितलं जा इंग्रजीमध्ये पत्र तयार कर, आपल्याला राज्यपाल महोदय यांच्या ऑफिसला पाठवायचं. तर तुमच्यापैकी कोणत्या ऑफिसकडून जास्तीत जास्त इंग्रजी पत्र तयार होतात? कोणी पण येऊ शकतो समोर, प्लीज. मला तुमचे विषय माहित नाही म्हणून तुमच्याकडून माहिती करून घ्यायची. समोर या स्वतः, काही घाबरण्याची गरज नाही, प्लीज समोर या. आता पुरुष भरपूर आले, कृपया महिलांमधून एखादं कोणीतरी समोर या. मॅडम, आपल्यापैकी कोणी येतं सर, प्लीज या. आपण पण या मॅडम, प्लीज या. आपल्याला एखादं इंग्रजी पत्र तयार करायचं आहे. प्लीज तयार करायचं. 9 डॉट्स वर जा. आता या ठिकाणी व्हॉइस रेकॉर्डिंग चालणार नाही, बंद झालं आपलं. जेमिनायवर जायचंय. आता हे व्हॉइस चालू नाही आहे, मायक्रोफोन चालू, टाईप करावं लागलं. राईट. तुम्हाला इंग्रजी येत नाही कोणालाही टेन्शन घ्यायचं नाही. सर मराठीत टाईप करा. तुम्ही जसं टाईप करताय ना, एक लेटर घ्यायचंय कोणतंही, तुम्ही विषय टाईप करा आणि शेवटी म्हणायचं राईट लेटर इन इंग्लिश, एवढंच म्हणायचं. ॲफिलिएशन, लेटर टू कॉलेज, काय MUHS वगैरे काहीतरी येऊ द्या ना, म्हणजे जरा लक्षात येईल काय नेमकं टाईप करतोय. कोणीही चिंता करायची नाही स्पेलिंग चुकलं म्हणून. स्पेलिंग चुकलं म्हणून कोणीही चिंता करायची नाही. आपल्या गावठी भाषेत जरी तुम्ही त्याला प्रॉन्ट दिला तरी सुद्धा तो तयार करणार. कोणाला द्यायचं आहे का गावठी भाषेत प्रॉन्ट? समोर या. काही अडचण नाही, तो तयार करून देणार आहे. जमत नाही ना ज्यांना इंग्रजी, कोणी असू द्या, प्लीज समोर या. मॅडम या, मॅडम सगळं तयार झालं. पत्र अतिशय सुंदर तयार झालेलं आहे सर. बरोबर आहे पत्र? बरोबर आहे. MBBS BSc नर्सिंग या खाली चालतंय का असेल मोकळ सर? चालतं का सर हे? तुम्ही जर त्याला नाव एकदा सेव्ह करून ठेवलं ना, सर्व बरोबर येणार. सब्जेक्ट पण बरोबर आलेलं यस, रेफरन्स पण आलेले, सर्व रेफरन्स पण आलेले. कॉलेजचं नाव पण येईल तिथं. तुम्ही जर एकदा खाली रजिस्टर सरांचं नाव सेव्ह करून टाकलं ना, तर प्रत्येक वेळी रजिस्टर सरांचं नाव सुद्धा येणार आहे त्या ठिकाणी. तुम्हाला टाईप काहीच करायचं नाही आणि तिथून कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं, बस एवढंच काम. ते देऊ शकता तुम्ही. आता एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पंचनामा तयार करायचा, पंचनामा करतात का सर आपण अजून काही ऍक्टिव्हिटी करू शकता? बघा सरांनी एक विचारलं की स्क्रुटनी चार्ट करू शकतो का? टीचरचा डाटा थोडक्यात एखादा व्यक्ती आहे, समजा मी व्यक्ती आहे, माझं क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर माझं नाव, वय, क्वालिफिकेशन, आय वॉन्ट टू क्रिएट किंवा आय वॉन्ट टू क्रिएट
4 अबाउट टीचर टीचर त्याच्यामध्ये त्याला काय काय पाहिजे तुम्हाला हे ऑप्शन द्या. एक नंबर क्वालिफिकेशन, एक नंबर फुल स्टॉप, क्वालिफिकेशन 2 बर्थडे बॉडी अजून कोणीतरी या स्वतःहून व्हॉलेंटियर होऊन या समोर, म्हणजे बाकीच्यांना लक्षात येईल की काम कसं करतंय. त्यांचं झालं की हो या ती गर्दी ठीक ओके म्हणतात. आलं पूर्ण. अंजली जोशी, सुनील शिंदे आपल्या इथे आहेत का प्रोफेसर? अमित देशमुख त्यांनी स्वतःहून माहिती घेतलेली आहे. आपण न्यूज चार्ट बघूया, तो जास्त ऍडव्हान्स व्हायला सांगणार. न्यूज चार्ट आता या प्लीज मॅडम आपण या. आपलं एखादं पत्र वगैरे सांगा, पत्र किंवा बँकिंग लेटर, तुम्हाला अजून काही वेगळं करायचंय. बँकला लेटर, बँकला लेटर लिहा. तुम्ही आता इंग्लिश मध्ये त्याला प्रॉन्ट देऊ नका, मराठीत म्हणा. बँकेसाठी पत्र तयार करून दे, रायटिंग इंग्लिश असं शेवटी म्हणायचं. आपल्याला जसं जमतं तसं द्यायचं. कडक भाषेत पत्र त्यांना सांगितलेले टार्गेट्स विदिन टाइम कंप्लीट केले नाही. बघू आपण म्हणू त्याला नंतर. आता हे आवडलं नाही तुम्हाला, राहू द्या, एक मिनिट राहू, तयार होऊ दे. खाली आहे, थोडंसं खाली कृपया हे सगळं इंग्लिश मध्ये दे. झालं इंग्लिश. आलं पूर्ण पत्र तयार. मॅडमचं पत्र कडक शब्दात काय तयार झाले बघूया. बघा अतिशय चांगल्या 7 वर्किंग डेज मध्ये त्यांनी काम, माझं नाव पण आलेलं आहे कारण माझ्या नावाची सवय असल्यामुळे त्यांनी ते घेतलं. आता मराठीमध्ये मॅडमचं काय प्रश्न आलं होतं ते बघूया. गंभीरपणे सूचित करण्यात येते की चालू आर्थिक वर्ष नियत कालखंडातील आपल्या बँकेतील शासकीय योजनांची अंमलबजावणी तात्काळ करावी. अंतिम ताकीद देण्यात येत आहे. उद्दिष्टे 7 कार्यालयीन दिवसात पूर्ण केली नाही तर तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. याबाबतचं त्यांना पत्र तयार करून. आता तुम्हाला एखादा अहवाल तयार करायचा आहे खूप मोठा, बरोबर आहे? कोणताही अहवाल सर सांगू शकता. आपण काम करताय बऱ्याच वर्षापासून, कोणता अहवाल एखादा सांगा, आपण तो तयार करतो का बघू. वार्षिक अहवाल, विद्यापीठाचा वार्षिक अहवाल, MUHS चालेल ना? आपण स्वतःहून टाईप करायचं. MUHS नाशिक यांचा वार्षिक अहवाल तयार करा. बघा विद्यापीठाची पार्श्वभूमी, मुख्य उद्दिष्टे, शैक्षणिक संलग्नता, परीक्षा मूल्यमापन विभाग, संशोधन व विकास, प्रशासकीय वित्तीय आढावा, उल्लेखनीय उपक्रम, समोरील आव्हाने, निष्कर्ष, हा संपूर्ण घटक त्यांनी एकत्रित घेतलेला. तुम्ही त्याला जसा मसुदा द्या, तुमच्याकडे रफ तयार असेल, तुम्ही तो अपलोड करून टाकला तर तो त्याचं अतिशय डिजिटलायझेशन छान करून तुम्हाला PPT, व्हिडिओ, ऑडिओ सगळं तयार करून. काम कसं होईल तुमचं? अतिशय चोख तयार होईल.
आता तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला असेल प्रत्येकाचा. वाढलाय कॉन्फिडन्स? जी भीती असते ना प्रत्येकाला की इंग्रजीमध्ये मी कसं तयार करू, हिंदीमध्ये आता तुम्हाला केंद्रासोबत एखादं पत्रव्यवहार करायचा आहे आणि केंद्रासोबत पत्रव्यवहार करताना आपली हिंदी कशी आहे? भाग्या भाग्यान धपकन पडे. बरोबर ना? आपली हिंदी हैदराबादी हिंदी असती किंवा वेगळी हिंदी असती. तर मग या हिंदीसाठी आपल्याला यांना सांगता येतं ना जेमिनायला की माझं हे मराठीतलं पत्र आहे, मला या भाषेत पत्र लिहायचंय, तू हिंदीत कन्वर्ट करून दे, तू हिंदीमध्ये कन्वर्ट करून दे. किंवा तुम्ही त्याला सांगा, आपल्यापैकी कोणी हिंदीत पत्रव्यवहार करतं का राज्य शासनाशी किंवा केंद्र शासनाशी? नाही करत. गरज पडली कधीच तर तुम्ही याचा वापर करू शकता. त्याला पत्र लिहायला सांगू शकता की MUHSच्या कामकाजाविषयी आम्हाला केंद्र शासनाला माहिती पाठवायची आहे, हिंदीमध्ये पत्र तयार करून दे. तो हिंदीमध्ये तुम्हाला पत्र तयार करून देणार. याचा उपयोग तुम्ही टिप्पणी लेखनासाठी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. टिप्पणी लेखन तुम्ही एकदा याला शिकवलं की तो त्याच प्रमाणे काम करणार आहे, परंतु तुमचं काम आहे की ते वाचून घ्यायचंय. नाही ते एकदा जेमिनायनं मला तयार करून दिलंय, मी डोकंच वापरणं बंद करून टाकलं, असं होतं बरं का. एआयचा वापर असा पण होतो, तुम्ही जर त्याला गप्पा माराल ना मित्र म्हणून, तो तुमच्या सोबत दिवसभर गप्पा मारत राहील. लोक माणसांशी बोलणं कमी करता एआयशी जास्त बोलतात. तर सर्वांना विनंती आहे की एआयचा वापर तुमच्या पुरताच करा आणि सर्वात महत्वाचं, घरामध्ये तुमचा मोबाईल उशाखाली बेडरूम मध्ये कधीच ठेवू नका. आपण वेगवेगळ्या परमिशन्स दिलेल्या असतात. काय परमिशन्स देतो आपण? मायक्रोफोन ऑन करतो आपला, बरोबर आहे. आपले सगळे ऍक्सेस जे आहेत मोबाईलचे आपण दिलेले असतात. कॅमेराचा ऍक्सेस दिलेला असतो, लोकेशनचा ऍक्सेस दिलेला असतो, सगळे ऍक्सेस दिलेले असतात. तुमचा मोबाईल कधीही तुमच्या बेडरूम मध्ये राहता कामा नये. तुमचा मोबाईल हा हॉलमध्ये ठेवायचा आहे. बंद करून ठेवलं तर अधिक उत्तम आहे, पूर्णपणे स्विच ऑफ करून. आणि ठेवायचा असेल ऑन तर तुम्ही हॉलमध्ये ठेवायचा, बेडरूम मध्ये कधीही मोबाईल ठेवू नका. आणि अजून एक विनंती, मी एआय शिकवायला आलोय तरी सांगेल, 15 दिवसातून एकदा उपवास करायचा आहे. कोणता उपवास? डिजिटल उपवास करायचा. डिजिटल उपवास. मोबाईल पासून स्वतःला वेगळं ठेवून बघा. जग खूप सुंदर आहे. आजूबाजूची लोक बोलतात आपल्याशिवाय. घरातील लोकांना थोडं ओळख ठेवा. नाही तर घरी गेलो की आपण काय करतो, पहिले स्क्रीन ओपन करतो. सकाळी डोळे उघडल्यानंतर पहिले आपण बाकीच्या गोष्टी करायचो, आता मोबाईल कुठे शोधतो, बरोबर आहे. यापासून स्वतःला दूर ठेवा, बाजूला या, थोडंसं बाहेर पडा यातून आणि चांगलं जग बघा. एआयचा वापर नक्की करा. खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. PPT करू शकता तुम्ही. व्हिडिओ मी दाखवलं तुम्हाला, एक व्हिडिओ आता जनरेट झाला असेल. व्हिडिओ कसा होतो बघूया. तुम्ही जर एखादा तुमचा विषय सांगितला, आता तुमच्याकडे बरेचसे प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांनी एखादा विषय सांगितला, अवघड विषय वनस्पतीशास्त्राचा किंवा मेडिकल फील्ड मधला, तर त्याचा पूर्ण अभ्यास करून तुम्हाला तो डिजिटली तयार करून देणार. भारतात विद्यापीठाचे निकाल लागणे म्हणजे कित्येक महिन्यांची प्रतीक्षा बघा. म्हणजे हा आपला सर्वांचाच अनुभव आहे. हो अगदी. परीक्षा दिल्यानंतर निकाल कधी लागणार या चिंतेतच विद्यार्थ्यांची अर्धी ऊर्जा खर्च होते. खरंय. पण जर मी असं म्हटलं की महाराष्ट्रात असं एक सरकारी विद्यापीठ आहे जे तब्बल 70 ते 80 हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल चक्क एका आठवड्यात लावतं. बापरे, एका आठवड्यात? हो, आणि तेही 100% अचूकतेने. हे ऐकायला नक्कीच एखाद्या अतिशयोक्तीसारखे वाटते. किंवा परदेशातील एखाद्या प्रगत विद्यापीठ. तयार झाला, आपण व्हिडिओ बघूया कसा तयार केला आहे. इंग्लिश मध्ये तयार केला असेल, हे मराठीत सुद्धा तयार करतं. मराठीत काम चालू आहे. मराठीत पण खूप छान व्हिडिओ तयार होतात. मराठीत तयार केलेला आहे, बघूया व्हिडिओ आपण. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विचार करा, महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाचा पाया नक्की कशावर उभा आहे? तर तो उभा आहे एका भक्कम कायदेशीर आराखड्यावर. तो आराखडा म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998. चला तर मग या कायद्याच्या रचनेची सविस्तर उकल करूया. हे चिन्ह बघा. ही अधिकृत राजमुद्रा पाहिल्यावर लगेचच लक्षात येतं की आपला आजचा विषय हा राज्याच्या अत्यंत अधिकृत आणि महत्त्वपूर्ण कायद्याशी जोडलेला आहे.
हे चिन्ह फक्त एक डिझाईन नाही, तर ती या कायद्याची विश्वासार्हता आणि त्याला असलेला राज्य शासनाचा भक्कम अधिकार ठळकपणे दर्शवते. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा आपण 5 टप्प्यांतून समजून घेणार आहोत. 1. एकत्रित वैद्यकीय शिक्षणाची गरज. 2. विद्यापीठाचा आराखडा. 3. प्रमुख अधिकारी. 4. निर्णय घेणारी मंडळे. आणि 5. संलग्नता आणि विद्यार्थ्यांसाठीची मार्गदर्शक तत्वे. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. एकत्रित वैद्यकीय शिक्षणाची गरज. ही संपूर्ण यंत्रणा समजून घेण्याआधी एक अत्यंत मूलभूत प्रश्न पडतो. तो म्हणजे 1998 मध्ये राज्याला हा एवढा मोठा दस्तऐवज तयार करण्याची गरज का वाटली? महाराष्ट्रात केवळ आरोग्य विज्ञानासाठी एक पूर्णपणे वेगळे विद्यापीठ का हवे होते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कायद्याच्या उद्देशिकेतच मिळतं. त्या काळात वैद्यकीय शिक्षण विखुरलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचा समतोल विकास साधण्यासाठी एका तुम्ही किती सुंदर व्हिडिओ तयार करता. सर एखादा व्हिडिओ मीटिंगचा व्हिडिओ अपलोड करून त्याची मिनिट्स हो तुम्ही YouTube वरती व्हिडिओ अपलोड केला आहे ना, तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे पेन ड्राईव्ह मध्ये. मोबाईल हरवला तर सापडेल. हा त्याच्यासाठी आहे ना, मोबाईल हरवला तर सापडेल त्याच्यासाठी पण आहे. तर सांगतो काय काय आहे. माझ्या PC मध्ये बऱ्याच गोष्टी सेव्ह आहेत ना, ते ओपन होत नाही, तिकडे कनेक्ट होत नाही. मोबाईल हरवला तर पाठी शोधण्यासाठी काय आहे ते सांगा. सर्वांनी ज्यांचा मोबाईल आहे त्यांनी जो हरवू शकतो किंवा हरवलेला शोधण्यासाठी तुम्हाला cybercrime.gov.in एक वेबसाईट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. cybercrime.gov.in या वेबसाईट वरती जायचंय. किंवा अजून एक ऑप्शन आहे, cybercrime.gov.in. कोणत्या गोष्टीसाठी कोणते AI वापरावे याची मी एक PDF तुम्हाला शेअर करणार आहे. सरांकडे शेअर करेल मी, की तुम्हाला येणार आहे. पॉवर पॉइंट साठी गामा म्हणून ऍप आहे, कॅनव्हा आहे, नोटबुक LM आहे, स्लाइड AI आहे, इमेज साठी जेमिनी आहे, त्याचप्रमाणे नॅनो बनाना आहे, मेटा AI आहे, डाटा अनालिसिस साठी जेमिनाय वापरायचा आहे, स्प्रेडशीट वापरायचा आहे, क्लाउड 360 नावाचा एक ऍप आहे, ते सुद्धा AI तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे रिपोर्ट जनरेशन करायचंय. कोणत्याही व्यक्तीने तुम्ही जर त्याला जेमिनायला विचारलं की आज माझं डोकं दुखतंय, तर तुम्हाला तो काय करायचं हे सांगणार आहे, परंतु तो शेवटी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही वैद्यकीय सल्ला मला विचारू नका. आयुष्यात वैद्यकीय सल्ला आणि आर्थिक सल्ला हा AI ला कधीच विचारायचा नाही. आर्थिक सल्ला फक्त घरच्यांना विचारायचा, पत्नीला. तुमचं बजेट तिथं डिसाईड होत असतं, बरोबर. ते AI तुम्हाला बरोबर सांगतं, घरचं AI की तुम्ही कसं जनरेशन करायचंय. पण तुम्ही त्याला एखादी गोळी हरवली आहे, तुमच्या घरी रॅपर पडले, आणि ही गोळी कशासाठी उपयोग होतो, तर फोटो जनरेशन AI सुद्धा आहे. त्याचा फोटो काढून तुम्ही अपलोड केला ते तुम्हाला सांगणार आहे की ही गोळी उलटीसाठी आहे, ही गोळी तापीसाठी आहे. तुम्हाला तेवढी प्राथमिक माहिती मिळणार आहे. तुम्ही AI वरती सांगू शकता. ड्राईव्ह वरती तुम्ही व्हिडिओ अपलोड केला. सर आपला एक प्रश्न होता की ड्राईव्ह वरती तुम्ही व्हिडिओ अपलोड करावा लागेल कुठेतरी. ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह वरती तरी अपलोड करावा लागेल कुठेतरी. तिथून तुम्ही तो घेऊ शकता ड्राईव्ह वरून आणि ड्रॉप करायचा इथे तुम्हाला. जेमिनाय मध्ये जेमिनाय मध्ये आपलं 9 डॉट्स आहेत, म्हणजे नोटबुक LM मध्ये जायचं. नोटबुक LM मध्ये तुम्ही खाली गेला की त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ते ड्राईव्ह. ओके. यानंतर या 9 डॉट्स मध्ये अजून एक ऑप्शन आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. वीड्स नावाचा एक ऑप्शन आहे. या वीड्स नावाच्या ऑप्शन मधून तुम्ही
चांगल्या प्रकारचे व्हिडिओ क्रिएशन करू शकता, स्टोरी टेलिंग करू शकता. बघा इथे हे पोर्ट्रेट मध्ये व्हिडिओ तयार होतील, स्क्वेअर मध्ये तयार होतील, लँडस्केप मध्ये तयार होतील. 3 ऑप्शन दिलेले आहेत. इथे रेकॉर्ड म्हणून एक ऑप्शन आहे. त्या रेकॉर्ड ऑप्शन वर तुम्ही गेला, तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला चालू करेल. कॅमेरा ऑन करतोय बघा. इथून तुम्ही रेकॉर्ड ऑप्शन चालू केलं की तो रेकॉर्ड करायला सुरुवात करेल तुमचा. हा व्हिडिओ चालू होईल तुमचा. व्हिडिओ बंदही करायचा आपल्याला. या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यू झोन बघू शकता. आपला व्हिडिओ तयार झाला होता. क्वालिटी, पिक्चर क्वालिटी चांगली आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणावरून या 9 डॉट्स वरून तुम्ही या बीड्स ऑप्शन मध्ये भरपूर चांगले पर्याय दिलेले आहेत. तुम्ही रेकॉर्ड ऑप्शन मध्ये परत गेलात आणि त्याला सांगितलं की मला कॅमेरा आणि स्क्रीन दोन्हीही चालू करून दे. तुम्ही एंटायर स्क्रीन घेतली आणि शेअर केली. बघा ही स्क्रीन पण शेअर होतीये आणि खाली आपला व्हिडिओ पण चालू होतो. दोन्ही एकत्र चालू होणार. तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. बऱ्याच जणांना सवय असते की व्यक्त व्हायचंय, इंटरनेटवरती व्यक्त व्हायचं, इंटरनेटवरती स्वतःचं एखादं युट्यूब चॅनल तयार करायचंय तुम्हाला स्वतःच. तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल तयार करू शकता. आता काही जणांना स्वतःला दाखवायचं नाहीये, फक्त स्क्रीन दाखवायची, स्क्रीनची माहिती द्यायची, तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. 9 डॉट्स वरती परत जायचे, या बीड्स वरती जायचं तुम्हाला, रेकॉर्ड ऑप्शन वरती जायचंय आणि इथं फक्त स्क्रीन म्हणायचं. तो स्क्रीनचा ऑप्शन घेणार. पाऊस पडतोय का? पाऊस नाही पडत, स्पीकरचा प्रॉब्लेम. स्पीकर बंद करा सर. असे स्पीकरचा वापर करतच नाही. आता या बीड्सच्या ठिकाणी तुम्हाला स्टोरी टेलिंग, एखादी स्टोरी तयार करायची आहे, कोणतीही स्टोरी तयार करायची आहे. बघ इथे ऑप्शन दिले स्टोरी बोर्ड. तुम्ही या ठिकाणी स्टोरी तयार करून घेऊ शकता. त्याला एक क्रिएट स्टोरी, कामाला लागेल. सध्या तो वेळ घेतोय त्यासाठी, ठीक आहे, पण तिथं तयार होऊ शकते. तुमची स्टोरी सुद्धा तयार होऊ शकते. याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. खूप चांगले ऍप. तुम्ही सर्वात जास्त वापर या नोटबुक एलएमचा करा. तुमच्यासाठी फायद्याचा आहे. मला वाटतं आता आपण थांबावं. मला वेळ 1 तास दिला होता, 2 तासापासून आपण करतोय सर्वजण. काय सर मोबाईल हरवला तर सापडला नाही. सायबर क्राईम gov.in वरती जायचं. फाइंड माय मोबाईल या नावाचं ऍप आहे. फाइंड माय मोबाईल. हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये माहिती द्यायची आहे तुम्हाला मिळेल. बरं, फायदा झालाय म्हणजे वर्क आहे लेक्चर, माहिती मिळाली प्रॉपर, वापर करणार. सर्वांना एक विनंती आहे सर, आपल्याला सांगायला मला आवडेल की प्रत्येक व्यक्तीने आज इथं ज्या लेक्चरला जेवढे जण उपस्थित आहेत, प्रत्येक व्यक्तीने एक पीपीटी करून सरांच्या व्हॉट्सअपला शेअर करायची. चालेल सर? हा, सर्वांना विनंती आहे, तुमचा हा टास्क आहे. प्रत्येकाने तुमच्या विषयात, तुम्ही ज्या टेबलवरती काम करताय त्या टेबलची एक पीपीटी क्रिएट करायची आहे आणि कृपया आपल्या सरांच्या व्हॉट्सअपवरती शेअर करायची आहे. ज्यांनी शेअर केली त्यांनीच लेक्चर पूर्ण वर्क केलं असं होईल. नाही तर सर परत तुम्हाला दंडात्मक कारवाई करणार आहे. सर्वांना आईस्क्रीम खाऊ करावं लागेल. ड्रायव्हर